ज्यांना हे करायला जमत नव्हतं ते शिववर्धन तिथल्या तिथेच बाहेर पडले. बर्गर खाऊन जर्जर झालेल्या मुलांचा हा विषयच नाही. आणि हा किस्सा नंतर 2012 नंतर जेवढी मुलं पथकात आली सगळ्यांना माहिती. ते जे आत्ता तुझा एक शब्द वापरलाय की जो एक त्यांच्या अंगामध्ये मस्ती असेल वगैरे, त्या वयात मस्ती असतेच. शिवाजी महाराजांना आपण सगळे हे करतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं, आपण त्यांच्यावरची अनेक पुस्तकं हे करतो. त्यांनी इतक्या मोहिमा राबवल्या, त्यातला एक मर्म जर का आपण पकडला की प्रत्येकाने त्याचं काम चोख करायचं. नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, गणपतीचे दिवस आले आहेत. प्रत्येक घरात सुरू आहे ती आपल्या बाप्पाला घरी घेऊन येण्याची लगबग. बाप्पाच्या सजावटीच्या खरेदीसाठी आपण बाहेर पडतोच. बाहेर पडताच आपल्या कानावर पडतात ते ढोल ताशांचे आवाज. आज आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी ढोल ताशांची प्रॅक्टिस सुरू असते. ही प्रॅक्टिस सुरू असते गणपतीच्या मिरवणुकीसाठी. गणपतीच्या मिरवणुकीची ढोल ताशा ही एक प्रकारची ओळखच झाली आहे. ढोल ताशाचे पथक सुरू करताना बऱ्याच प्रकारच्या अडचणी येतात, बऱ्याच प्रकारचे परिश्रम असतात. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहोत ज्याने सलग 14 वर्षे ढोल ताशा पथक चालवले. फक्त वादनच नाही तर वादकांच्या सर्वांगीण विकासाकडे देखील तितकेच लक्ष दिले. आणि याच विचारातून जन्म झाला एक अशा संस्थेचा जी आज विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. नमस्कार, मी धनंजय आणि आपण पाहत आहात मुद्द्याचा बोल प्रस्तुत गप्पांची मैफिल. आज आपल्यासोबत आहेत शिववर्धन नॉलेज फाउंडेशनचे संस्थापक श्री केतन कंक. केतन, नमस्कार. नमस्ते. तुझं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. म्हणजे आपली भेट 2012 नंतर आत्ताच होते. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की मी केतनच्या शिववर्धन पथकामध्ये, ढोलताशा पथकामध्ये वादक म्हणून होतो. त्याच्यानंतर 2012 नंतर आज आमची भेट होते या पॉडकास्टच्या माध्यमातून. तर केतन, सर्वात प्रथम आपल्या प्रेक्षकांना तुझा परिचय. मूळचा मी पुण्याचा आणि 1ली ते 5वी हाचिंग्स हायस्कूलमधून माझं शिक्षण झालं. नंतर आम्ही मुक्तांगण 10वी माझे मुक्तांगण इंग्लिश मिडियममधून झाले. कॉमर्सला ॲडमिशन घेतली, SP कॉलेजमधून माझं कॉमर्स झालं. त्याच्यानंतर लॉला ॲडमिशन घेतली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून मी लॉ केलं आणि मी कंपनी सेक्रेटरी म्हणजे CSचा जो कोर्स आहे तो इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया, ती दिल्लीला इन्स्टिट्यूट असते. सो असं BCom, LLB आणि CS असं माझं शिक्षण झालं. तेव्हापासून मी प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी आहे आणि आता 19 कन्सल्टिंग LLP अशी माझी फर्म आहे आणि शिववर्धन नॉलेज फाउंडेशन या NGOच्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम करत असतो. छान छान. जशी आपली ओळख ढोल ताशा पथकातून झालेली, ठीक आहे, तर मग मला इथूनच सुरुवात करायची की बाबा तुझ्या आयुष्यात ढोल ताशा पथक कधीपासून सुरुवात झाली? खरं तर या क्षेत्रात मी अपघाताने आलो. अच्छा. माझा एक फार जवळचा मित्र होता जो SP कॉलेजमध्ये आम्ही दररोज अक्षरशः ये जा करायचो आणि त्याला ताशावादनाची फार आवड होती. असं आहे. आणि मग त्यांनी स्वतःला एका पथकामध्ये त्याचं स्वतःचं नाव नोंदवलं. त्यांनी वर्षभर केलं आणि त्याच्या मनामध्ये कल्पना आली की आपण आपलं स्वतःचं पथक करावं. म्हणजे मला असं वाटतं की पूर्वी जी शाळांची पथकं होती त्याच्यानंतर मला जितकं आठवतंय तितकं आपलं स्वतःचं पथक असावं हे त्या माझ्या मित्राच्या मनामध्ये पहिल्यांदा आलेलं मला आठवतं. तोपर्यंत तर शाळा व्यतिरिक्त मला तरी आठवत नाहीयेत की कुठली पथकं होती. बरोबर. कारण ही गोष्ट आहे ना, ही 2002ची वगैरे असेल की ज्या वेळेला तो त्याच्या पथकामध्ये जात होता. तो त्या पथकामध्ये जात होता आणि त्याच्यानंतर वर्षभर, साधारण वर्षभर केलं का 2 वर्ष केलं आता मला तेवढं सांगता नाही येणार, पण 2003ला तो मला म्हटलं होतं की केतन आपण एक पथक स्थापन करूयात. आणि त्यांनी खरं तर मला हाताला धरून म्हटलं की नाही त्याच्यामध्ये तू वादक म्हणून ये म्हणून, असं आहे. आणि मग ते काय आम्ही 4-5 मित्र तसे एकत्र आलो आणि तो म्हणलं की नाही ह्याचं मी एक अध्यक्ष नेमणार आहे. माझा मित्र म्हणलं की तो एक दुसरा आमचा एक मित्र होता तर त्याला अध्यक्ष म्हणून आपण त्याला हे करायचं आहे आणि तू उपाध्यक्ष हो म्हणून. तर त्यावेळेला काय म्हटलं की चला वादन पण करायचंय, हे पण सुरुवातीला उपाध्यक्ष पदाचे असं म्हणता येईल, पण त्याचे आभार मी माझ्या मित्रालाच देईन खरं तर.
हो, पण तसं झालं आणि इनफॅक्ट आता ते तसं असल्यामुळे कदाचित का होईना, पण नंतरचं पुढचं जे सगळं जे आहे त्याचं फाउंडेशन त्या इव्हेंटमध्ये आहे धनंजय. अच्छा. की मी वादक आणि तिथे एक सो कॉल्ड त्या टीमचा एक पदाधिकारी असं आपण म्हणूया. बरोबर आहे. तर त्या ह्याच्यामध्ये आणि खरं तर एन्जॉय पण केलं म्हणजे असं आहे. आणि मग ते या अशा माध्यमातून म्हणजे ह्याच्यानी अपघाताने त्यांनी हात धरून म्हण किंवा काही म्हण पथकात आलो, पण तो निमित्त माझा एक मित्र तो निमित्त झाला आणि त्यातून मग हे झालं. सो वादक पण होतो आणि इन अ वे तसं लिडिंग टीम मध्ये पण होतो त्या पथकाच्या. म्हणजे वादनाची आवड आधीपासूनच होती की बाबा त्या मित्रामुळेच ते तयार झाले? नाही, त्याच्यामुळे ती तयार झाली. आधीपासून मी नाही म्हणणार माझी अशी आवड होती वगैरे काय. आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्या पथकात देखील तो एक लिडिंग रोल जो होता किंवा त्यांनी मला तो जो दिला होता त्याच्यामुळे वादनापेक्षा इतर पेरिफेरियल जो एक टीम म्हणून बघायला लागतं त्याच्याकडे ओघाने माझं इन्क्लिनेशन जास्त झालं असं आहे. आणि मग ज्या ज्या मिरवणुकींना वादक संख्या कमी असायची त्या मिरवणुकींनाच कदाचित मला म्हणजे वादन केल्याचं आठवतंय. पण ज्या वेळेला वादक मुबलक असायचे, मिरवणूक चांगली असायची, तर माझं काम इतर कामांवर वादकांना पाणी मिळतंय की नाही, मग त्यांचं नाश्त्याचं होतंय की नाही, मंडळांबरोबर जे आपल्याला बोलायला लागतं तर ते बोलणी व्यवस्थित होते की नाही, या उपाध्यक्षाची जबाबदारी जास्त. करेक्ट तसं म्हटलं तरी चालेल. कारण कसं झालं की माउथ पब्लिसिटीनी वादकांची संख्या तशी हे झाली आणि आजच्या दिवसासारखे तशा मिरवणुका नसायच्या. दिवसाला एक मिरवणूक किंवा पहिल्या आणि शेवटच्या दिवशी 2 मिरवणुका खूप झाल्या असं आहे. तर त्यामुळे तो जो आनंद होता की आम्हाला एका मिरवणुकीनंतर दुसऱ्या मिरवणुकीचं जे मॅनेजमेंट होतं ते मला आठवतंय फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशीचं असायचं. मध्ये 7व्या दिवशी तर त्याच म्हणजे जिथून आम्ही पथक सुरू केलं त्या सोसायटीचीच असायची, तर त्यामुळे तो एक दिवस आमचा तिथेच ऑक्युपाईड असायचा. पण ज्या वेळेला म्हणजे आम्हाला म्हणजे ती प्रोसेस आम्ही एन्जॉय करत होतो आणि एक उपाध्यक्ष म्हणून मला असं वाटायचं की मी त्या कामांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. सो असं एक थोडंसं मॉरल एक रिस्पॉन्सिबिलिटी होती. असं पदाची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणण्यापेक्षा मॉरल एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटायची. अच्छा. मग तिथून 2003-04 पासून तुझे पथकाचा प्रवास चालू झाला, ठीक आहे. मग तिथून शिववर्धन पथक याची प्रस्थापना नेमकी कशी झाली? ह्याचं काय झालं की थोडंसं त्याच्या प्रस्थापनेबद्दल बोलायच्या आधी थोडीशी मी एक पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे, कारण त्याचा जो एक कॉन्टेक्स्ट आहे तो फार वेगळा आहे. खरं तर मी आता जसं म्हटलं की वादनापेक्षा इतर कामांकडे माझं लक्ष ओघाने गेलं आणि मी त्याच्याकडे फोकस्ड राहिलो की बाबा जे हे होतंय ते. आता काय झालंय की कुठलंही संघटन म्हणलं की त्याच्यासमोर अडीअडचणी ही येतात. त्या पथकासमोर पण आल्या आणि त्या पथकाच्या ज्या अडचणी होत्या त्या सोडवण्यावर माझा दृष्टिकोन किंवा त्या माझा भर राहिला की बाबा आता समजा काही वाद्य ठेवायचे, आता ही वाद्य कुठे ठेवायची. कारण ढोलाची साईज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती असते किंवा ते वाद्य ठेवायला किती जागा लागते ह्याचा अंदाज तुलाही आहे आणि माहितीच आहे. गोडाऊन टाईप मध्ये जागा लागते. करेक्ट. सो असे आणि इतर जे काही प्रश्न असतील, मुलांचे हे प्रश्न असतील, याच्यातून मला एक गोष्ट कळली की तो जो लिडरशिप रोल आहे त्यातून घेण्यासारखं बरंच आहे. बरं. आणि ती जी मुलं येत आहेत तर त्यांना सुद्धा एका पद्धतीने ग्रूम करता येऊ शकतं. सो 2000 आणि त्यावेळेला अजून एक सांगण्याचं म्हणजे हे होतं की 2003ला मी बीकॉम झालो आणि पथक ही गोष्ट माझ्या जीवनात आली आणि त्याच्यातून मग आम्ही हे सगळं हे चालू केलं. नंतर मी लॉला ऍडमिशन घेतली. अच्छा. आणि CS माझं साईड बाय साईड चालू होतं. आता त्याची गंमत अशी होती की जून आणि डिसेंबर अशा CSच्या परीक्षा होतात आणि त्याच्या एक महिना आधी लॉच्या परीक्षा, असं तो एक टाइम टेबल असायचं ते 3 वर्षाचं. आणि माझं 3 वर्षाचं लॉ होतं. तर त्याच्यामध्ये काय झालं, जूनमध्ये माझी परीक्षा संपायची आणि त्याचा रिझल्ट 25 ऑगस्टला लागायचा. आणि मध्ये मग लॉचं एक नुकतंच वर्ष जूनमध्ये वगैरे जे वर्ष चालू व्हायचं त्यामुळे त्याची काही लगेच परीक्षा असायची नाही. त्यामुळे मला 2-2.5 महिन्याचा कालावधी मिळायचा या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्यासाठी. मग इथे तिथे वेळ घालवण्यापेक्षा मी त्या पथकाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये जास्त सक्रिय झालो आणि त्यातून मग क्रिएटिव्हली त्याच्याबद्दलचे जे काही प्रश्न आणि ते हे करत होतो. आता काय झालं की हा मला वेळ मिळाल्यामुळे किंवा तो वेळ मी त्या आधीच्या पथकाला देऊ शकल्यामुळे त्या पथकाचं एक बऱ्यापैकी स्केल आली त्याला, असं आहे. आणि एकदा स्केल आल्यानंतर जसं होतं की बाबा विचारांचे मतभेद चालू होतात किंवा एखादा एक दुसऱ्याचा दुसरा विचार असा होतो,
तर तसं ते त्याच्यामध्ये थोडंसं झालं. आणि 2003 ते 2009 बरोबर हा सगळा हे चालू झाला. कारण मीनवाईल माझं लॉ झालं, मी CS झालो, हे पथकामध्ये मी सक्रिय झालो किंवा त्या ह्याच्यामध्ये झालो. आणि 2009मध्ये साधारण 2009-10 मग ते असं झालं की आमच्या मित्रांमध्ये काही मी क्लॅशेस असं म्हणणार नाही ऑनेस्टली, कारण क्लॅशेस नाही, तो आजही माझा खूप चांगला मित्र आहे, पण मतभेद मी नक्की म्हणेन. मतभेद झाले आणि मी त्यावेळेला मैत्रीला प्राधान्य द्यायचं ठरवलं. असं आहे. आणि ज्या वेळेला मैत्रीला मी प्राधान्य द्यायचं ठरवलं तर त्यावेळेला इतर त्याच्या मुलातून म्हणजे त्या पथकांमधून इतर जी मुलं बाहेर पडली तर त्या ह्याच्यामध्ये असं झालं की ते नाही आम्ही हे पथक जॉईन करू, ते पथक जॉईन करू. माझं तसं काही नव्हतं. आणि मग पथक ह्याच्यामध्ये काम करायची इच्छा मात्र त्यावेळेला अजून होती. मग मी म्हटलं की शिववर्धन आपण चालू करू. मात्र मी एक गोष्ट स्वतःशी पहिले क्लिअर केली आणि त्या 2011ला माझे जेवढे सहकारी होते त्या सगळ्यांची क्लिअर केली की आधीच्या पथकाला कॉम्पिटिशन म्हणून हे आपण चालू केलेलं नाही आहे. अच्छा. हे सगळ्यांच्या डोक्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये असंही झालं की मी बाहेर पडतोय म्हटल्यानंतर माझ्या पाठीमागे काही वादक तिथले जे हे केले होते की नाही केतन दादा आम्ही तुझ्यासाठी म्हणून बाहेर पडू. म्हटलं माझ्यासाठी म्हणून बाहेर पडू नका आणि कोणाला दाखवायचं म्हणून तर बिलकुल बाहेर पडू नका. त्या विचारांनी जर का तुम्ही इथे आलात तर ह्याची जी पायाभूत आपल्याला जे मूल्य आहेत तर ती मूल्यांवर आपण कधी हे करणार नाही. कारण माझं तसं करेक्ट. कारण ह्या 4-5 म्हणजे 2003 ते 2009 पर्यंत जो अवेअरनेस आला होता तो अवेअरनेस त्या वादनाच्या पुढचा होता हे मला कळलं होतं. आणि तो अवेअरनेस जर का मला पुढचा हे झाला आणि ती जी थीम म्हणजे वादनातून व्यक्तिमत्व विकास ही जी थीम मला जी सुचली ही त्याच्यातच सुचली. आणि मला ती जर का थीम राबवायची असेल तर माझ्याबरोबर इनिशियल डेजमध्ये येणारे जे सहकारी वादक असतील तर ते कुठल्याही कॉम्पिटिशनच्या भावनेनी न येणं फार गरजेचं. बरोबर. आणि हे मी त्यांना डे 1ला क्लिअर केलं होतं की असं. सो 2009ला मी ते पथकामध्ये होतो. 2010ला मात्र काय झालं होतं की मी मुंबईला होतो. आणि मला गणेश उत्सवामध्ये सहभाग घेता आला नव्हता. आणि 2010ला म्हणजे माझा ब्रेक झाला म्हणण्यापेक्षा मी येऊन जाऊन केलं. पुणे मुंबई येऊन जाऊन केलं कारण मी तिथल्या लॉ फर्ममध्ये कामाला होतो. आणि तिथलं येऊन जाऊन केलं. आणि 2011ला मग मी शिववर्धन हे चालू केलं. मग नंतर तर तू त्याचा आय विटनेस किंवा तू त्याचा पार्टच आहे. आय विटनेस म्हणण्यापेक्षा तू त्याचा पार्ट आहे. सो असं ते शिववर्धन चालू झालं. ती कुठल्याही कॉम्पिटिशनच्या भावनेतून किंवा तुला दाखवून देतो आणि हे न केल्याचा फायदा मला आज होतोय. कारण माझ्या आधीचे सगळे सहकारी किंवा माझे जे मित्र होते आमची मैत्री तशीच इंटॅक्ट आहे. अजून पण तशीच आहे. काल आम्ही फोनवर बोललो. तो माझा SP कॉलेजमधला मित्र आहे. असं आहे. पथकामध्ये मैत्री झालीच नाहीये ती. बरोबर आहे. असं आहे. तो माझ्या घराच्या मैत्रीमुळे पथक चालू झालं. करेक्ट. मग मोठं काय असं आहे. आजपर्यंत आम्ही काय सांगत आलो, मी माझ्या पथकातल्या वादकांना पण सांगितलं की एका वादकापेक्षा किंवा सगळ्या वादकांपेक्षा पथक मोठं आहे. बरोबर आहे. कारण पथक नसेल तर तुम्ही एकटे ढोल ताशाने हे वाजवू शकत नाही. पण त्याच्यापेक्षा मोठं काय असेल तर माझी ती मैत्री आहे. बरोबर आहे. असं आहे. सो आमची आज मैत्री अतिशय व्यवस्थित आहे आणि मला ते यश लाभलंय असं तरी वाटतंय. नक्कीच. तू ज्या वेळेला पथक चालू केलं ठीक आहे तर त्यावेळेचा काळ इतका एस्टॅब्लिश नव्हता जेणेकरून बाबा सगळ्याच गोष्टी सहज उपलब्ध व्हाव्यात. ठीक. मग पथकाची सुरुवात करताना किंवा ते रन करताना तुला नेमके काय चॅलेंजेस आले? सगळे चॅलेंजेस होते. अरे म्हणजे काय होतं असं जर हे बघेल मी एकटा बाहेर पडलो. मी कुठल्याही अलीकडच्या पथकाला म्हणजे पहिल्या पथकाला मी कुठल्या एकाही वादकाला साथ घातली नाही. इनफॅक्ट जे येत होते त्यांना मी हे सांगितलं की तुम्ही आधीच्या पथकाची कॉम्पिटिशन करून येत असताल तर तुम्ही अजिबात येऊ नका. हे एक प्रकारचं डिस्करेजमेंटच होतं. बरोबर. असं आहे. त्यामुळे वादक नव्हते, वाद्य नव्हती, सरावाची जागा नव्हती, वाद्य ठेवायची जागा नव्हती. काय होतं? काहीच नव्हतं. असं आहे. मी ज्या वेळेला बाहेर पडतोय असं काही वादकांना कळालं तर त्यावेळेला ते वादक माझ्या बरोबर ते मला भेटायला आले एक दिवस. ते मला म्हटले की केतन आम्हाला हे करायचं आणि आम्हाला हे मान्य आहे. आम्हाला तुझी कार्यपद्धती पटते म्हणून आम्ही तुझ्याबरोबर येतोय आणि ते मला भाव. बरोबर. एवढ्या एका भांडवलावर चालू केलं होतं. आणि आज मी सांगतो ती जी 4-5 जी मुलं आहेत ती मुलं आज सुद्धा माझ्या बरोबर आहेत. आणि ती तुलाही माहिती आहेत. म्हणजे आता काय प्रत्येकाचं नाव घेत बसलो तर ह्याचं नाव नाही काय घेतलं. आणि त्या मुलांना सगळ्यात मोठी माझी असेट ही आहे की त्या मुलांना नाव घ्यायला तर नको घेऊ, फरक नाही पडत. खरं. पण आज खरं बघायला गेलं तर माझी आज जमेची बाजू अशी आहे की ती मुलं आज आहेत. सो ते एक भांडवल होतं की ती मुलं माझ्या बरोबर हे केली.
आणि मग त्यांच्या जोरावर मी एकावर एक हे केलं. मी फक्त दिशादर्शक होतो. काम खरं तर त्यांनी पथकाचं रेटलं खरं, आणि मी रेटलं असंच म्हणेन, कारण खांदे खरंच त्यांचे होते. बरोबर. असे लहानापासून मोठ्या कामांपर्यंत एकाही वादकाने मला म्हटलं नाही की केतन आम्ही हे कसं करू किंवा केतन दादा हे कसं. आणि ते जे कल्चर तिथपासून चालू झालं ते आम्ही 2024 पर्यंत ठेवलं. सो बघायला गेलं तर काहीच नव्हतं, पण सहकारी लाभत गेले आणि त्या पद्धतीने हे शिववर्धन ढोल ताशा पथक परिवार हा उभा आहे. छान. म्हणजे मुळात काय की बाबा मलाही त्या परिवाराचा भाग होता आला हे मी म्हणजे माझं नशीबच समजेल. तर ज्यावेळेला पथक चालू केलं तर पथक चालू करताना पहिल्या वर्षीची संख्या किती होती अंदाजे? 50. मला चांगली आठवते, बरोबर 50 होते. 50 होते. 48 होती. 2 मुलं नंतर ऍडमिशन झाल्या होत्या. त्यातली एक मुलगी होती, ती नंतर स्पेस रिसर्चमध्ये गेली, आणि एक मुलगा तो नंतर डिस्कंटिन्यू झाला, पण बरोबर 50 होते. 50 होते. हो. आणि बंद करेपर्यंत किती संख्या झालेली? ती त्याचा सगळ्यात मोठा उच्चांक आम्ही 275ला गाठला होता. काय बात आहे. म्हणजे 50 पासून 275 हो. पर्यंत. आणि मुळात केवळ ही मंडळी वादक म्हणून नाही, तर पथक परिवार म्हणून. म्हणजे ह्याचं मी असं म्हणेन, आता प्रत्येकच पथकाचा जो एक नेतृत्व करणारी व्यक्ती असते त्याला आपलं पथक परिवार म्हणूनच वाटतं. मीही त्यातला एकच आहे. पण माझं त्यांना परिवार म्हणून त्यांचं एक संबोधन करायचं त्याच्या पाठीमागचं कारण हे आहे की पथक जरी बंद झालं ना तरी सुद्धा ते येऊन मला घरी भेटतात इतर वेळेला. आणि मी शिववर्धन नॉलेज फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या वेळेला काम चालू केलं त्यावेळेला त्यांचे पालक येऊन मला सपोर्ट केला, आणि म्हणून मला परिवार म्हणायचा मला अधिकार आहे. असं बरोबरच आहे. तर पथक चालू करताना बट ऑब्वियस आहे की संघटना येते. हो. मुलं मुली बऱ्याच भागातून येतात. तर बऱ्याच भागातून आल्यानंतर त्यांचे विचारही त्यांच्या पद्धतीचे, त्यांचं जे काही बॅकग्राऊंड त्या पद्धतीचे असतात. मग ते आल्यानंतर प्रत्येकाचे विचार एकमेकांशी मॅच होतील असंच नाहीये. काहीतरी इंटरनली क्लॅशेस किंवा वादविवाद ह्या गोष्टी होतातच. मग ॲज अ पथक प्रमुख पण तू ह्या गोष्टी कशा हँडल केल्या? कसं आहे की ह्याच्यामध्ये एका व्यक्तीचा विचार करून चालत नाही. बरोबर. संघटनेचा विचार करतो, आणि संघटनेमध्ये जर का 250 लोक असतील तर त्या संघटनेचं कल्चर काय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि माझा भर नेहमी एक चांगलं कल्चर उभं करण्यावर होता. त्यामुळे 2 व्यक्ती एकत्र आले तर विचारांचे मतभेद होतातच, पण ते त्या संघटनेचं कल्चर कसं आहे ह्याच्यावर ते विचार कसे मांडतायत, आणि जर का एखाद्या व्यक्तीचा विचार दुसऱ्या व्यक्तीला पटला नाही तर तो कसा घेतोय आणि त्याचे विचार कसे मांडतोय ह्याच्यावर माझा भर होता. मतभेद होणारच होते, पण शिववर्धनचं कल्चर त्याच्यावर उत्तर देईल. एखाद्या एकट्या दुकट्या व्यक्तीचं नाही. मग जर का माझा विचार पटला नाही तर तो काय माझा शत्रू होत नाही. हे कल्चर रुजवण्यामध्ये माझा भर होता. अच्छा. असं आहे. ज्या वेळेला आम्ही हे केलं, आणि त्याच्यामुळे सुद्धा एखादा आयडिया जर का, म्हणून मी मुलांना काय सांगायचो की तुमच्या मनामध्ये जर का कुठलीही आयडिया असेल तर थेट तुम्ही माझ्यापर्यंत येऊन जा. माझ्याकडे कोर टीम होती, त्यांना प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या. पण ही जी एक होती की ज्या वेळेला आता केतन कंग ज्या वेळेला शिववर्धनचा कार्यभार उचलतो तर त्यावेळेला माझी एक विशिष्ट विचार करण्याची पद्धत आहे. त्या विचार पद्धतीमध्ये सगळ्याच गोष्टी येतील आणि सगळ्याच गोष्टी वर्कआउट होतील असं कधीच होत नाही. मग जर का एखाद्या नवीन आलेल्या वादकाला सुद्धा काहीतरी सुचलं आणि ती एक्झिक्युटेबल असेल तर त्यांनी ती आयडिया बोलून दाखवावी, हे कल्चर रुजवण्यावर माझा भर होता. त्याला असं नाही वाटावं की अरे मी केतन दादापर्यंत कसा जाऊ. बरोबर. त्यामुळे हे कसं करता येईल. मग मी त्यांना काय सांगायचो, 3 गोष्टी होतील. एक तर तुमची आयडिया पूर्णपणे नाकारली जाईल, दुसरी तुमची आयडिया पूर्णपणे स्वीकारली जाईल, किंवा तिसरं की तुमची आयडिया स्वीकारली जाईल पण आत्ता नाही, थोड्या दिवसांनी. त्याच्या पॉसिबिलिटीच्या पुढे काही नाहीये. पण या 3 पॉसिबिलिटीमध्ये एक गोष्ट नक्की होईल की तुम्ही तुमची आयडिया बोलून तर दाखवाल. अप्रोच तरी होता. करेक्ट. बरोबर. मग तुम्ही ज्या पथकामध्ये कराल तेच तुम्ही कदाचित तुमच्या शाळेमध्ये कराल, तेच तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये कराल. ती हिंमत मला पथकाच्या माध्यमातून मुलांना द्यायची होती. आणि हा तो व्यक्तिमत्व विकास आहे की आपण आयडिया बोलून तर दाखवू, ती वर्क होईल नाही तर नाही होणार, पण आयडिया बोलायची तर स्वतःला एक्सप्रेस करायची तर सवय लागेल. नक्कीच. हे कल्चरचा भाग होता. आणि त्याच्यामुळे जे काही चॅलेंजेस आले, जे काही मुलांचे विचार पटत नाहीत ती मुलं ऑटोमॅटिक बाहेर पडली. अरे
हा ना. ज्या मुलांनी स्वतःचे विचार शिववर्धनच्या कल्चरशी मॅच केले ती मुलं राहिली. जी मुलं हे केलं नाही त्यांचं त्या मुलांबरोबर नाही शिववर्धन बरोबर न पटल्यासारखं झालं. त्यामुळे ते ऑटोमॅटिकली बाहेर पडले. माझं 80% त्या बाबतीतलं माझं 80% काम ते तिथंच हे झालं. त्यांनी स्वतःहूनच ते कमी करून टाकले. करेक्ट. आणि जी सक्रिय सकारात्मक मुलं होती ती राहिली. आणि म्हणून सुद्धा मी आज म्हणतो की ती मुलं आज माझ्या बरोबर आहे. क्या बात आहे. म्हणजे आता तू जे म्हणालास की वादनातून व्यक्तिमत्व विकास, ठीक आहे, ही कन्सेप्ट नक्की काय आहे आणि याचा मुलांवर नेमका कशा पद्धतीने बदल झाला? इनफॅक्ट एक हे होतं म्हणजे त्याच्यामध्ये वादनातून व्यक्तिमत्व विकास ह्याच्यावर मी बराच विचार पण केला, अभ्यास पण केला आणि त्याचं पहिलं प्रॉडक्ट मीच आहे खरं सांगायचं म्हटलं तर. मागे आपण एक आत्ता बोललो की ज्या वेळेला मी आधीच्या पथकाच्या माध्यमातून काम करत होतो तर त्यावेळेला वादनापेक्षा मी इतर कामांमध्ये लक्ष दिलं. ते 4, 5, 6 वर्ष ज्या वेळेला मी काम केलं म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की ज्या वेळेला आपण मंडळांशी बोलतो त्यावेळेला आपली बोलायची पद्धत कशी असली पाहिजे. ज्या वेळेला आपण वादकांशी बोलतो तर त्यावेळेला आपली बोलायची पद्धत कशी असली पाहिजे. मला आज माहिती आहे की पुढच्या वर्षीचे गणेशोत्सव किती तारखेला पडणार आहे. मग माझं टाईम मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे आधीच्या याच्यामध्ये इंटरपर्सनल स्किल्स, टाईम मॅनेजमेंट, लिडरशिप स्किल्स हे ज्या वेळेला आपण म्हणतो हा त्या वादनातून व्यक्तिमत्व विकासाचा सगळ्यात मोठा पिक्चर आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं शॉर्ट टर्म बोलूया. शॉर्ट टर्म म्हणजे काय किंवा इमिडिएट म्हणजे काय. ज्या वेळेला पथकाचा सराव चालू व्हायचा त्या दिवशी मी मुलांना काही सूचना द्यायचो. त्यातली पहिली सूचना ही होती की आजपासून घरी केलेल्या सगळ्या भाज्या खायच्या. अच्छा. अजिबात भाज्यांची कटकट करायची नाही घरी. जी ताटात वाढेल ती त्या भाज्या खायच्या. 10व्या दिवशी त्या मुलांच्या तब्येतीमध्ये मला फरक दिसत होते. 10व्या दिवशी. आणि हे मुलांनी म्हणजे हेही मी त्यांना सांगेन की मुलांनी हे पाळलं. मी कल्चरचा जो भाग म्हटलं की ज्यांना हे करायला जमत नव्हतं ते शिववर्धन तिथल्या तिथंच बाहेर पडले. बरोबर. तुम्हाला जर का इथे ही रणवाद्य आहेत धनंजय, ह्याला तुम्हाला रॉ एनर्जी लागते. एक्झॅक्टली. बर्गर खाऊन जर्जर झालेल्या मुलांचा हा विषयच नाही. नाहीच. हे ज्या वेळेला आपण ओळखतो तर त्या वेळेला त्या मुलांचे फिजिकल स्टॅमिना बिल्डिंग होतं. आणि हे कधी घरची भाजी भाकरी तुला गोड लागून देत ना आणि ती लागतेच. ज्या वेळेला घरची भाजी भाकरी खायची सवय लागते त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपले विचार बदलतात. अगदी. आणि ही माझी पहिली सूचना असायची मुलांना की आजपासून घरात सगळ्या भाज्या खायच्या. मुलांनी ते पाळलं. त्याचा डायरेक्ट इफेक्ट मला वादनावर दिसला. तेवढी एनर्जी बिल्ड होते ना. होतेच ना. अगदीच. की मी त्यांना असं म्हटलं का की तुम्ही हॉटेलमधलं खाणं बंद करा, कधीच नाही. मी त्यांना काय म्हटलं घरात जी भाजी केलेली आहे त्याच्याबद्दल कटकट करायची नाही, ती गपगुमान खायची. आणि याच्याबद्दल मला बऱ्याचशा पालकांनी सुद्धा आभार मानले. पण त्याचं ऍक्च्युली श्रेय माझ्या पालकांवर आहे कारण की एकदाच फटके खाल्ले होते लहानपणी. त्याच्यानंतर आणि सो टू से सांगायचा मुद्दा असा आहे की तो एक डिसिप्लिनचा भाग होता. तो त्यांच्या घरातल्या भाज्या खायला लागल्यामुळे त्यांचे विचार सुधारले, त्यांच्या विचारावर त्यांच्या व्यक्तिमत्वावर उमटले आणि अशा अनेक गोष्टी. सो त्यातला अजून एक त्याच्यातला भाग हा ॲक्च्युली शिस्तीचा भाग आहे पण व्यक्तिमत्वावर त्याचा परिणाम झालाच. मुलांनी ज्या वेळेला क्यू सिस्टीम जिथे जिथे आम्ही हे करतो तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 पथकामधला अटेंडन्स लावायला आणि समजा पथकाकडून काही नाश्ता किंवा मंडळाकडून काही नाश्ता करण्यात आला असेल तर तिथे क्यू लावायला लागतं, एक रांग लावायला लागते. ती रांग लावायची आम्ही एक विशिष्ट पद्धत ठेवली होती. ती रांग लावायची पद्धत म्हणजे काय, पहिल्यांदा लहान मुली उभ्या राहणार. अच्छा. नंतर लहान मुलं उभी राहणार, नंतर मुली उभ्या राहणार आणि नंतर मुलं उभी राहणार. आता लहान मुली म्हणजे लहान मुलं आणि मोठी मुलं याच्यामध्ये फरक काय. लहान मुलांची परिभाषा काय, 10वी खालची कुठलाही वादक हा लहान. अच्छा. मग जर का मी लाईनमध्ये उभा राहिलेलो असेल आणि एखादी मुलगी आली तर मी तिला एक जागा करून दिली पाहिजे. बरोबर आहे. शिववर्धनमधल्या जवळजवळ 70% वादकांनी हे त्यांच्या इतर लाईफ सर्कल्समध्ये रेप्लिकेट केलं. क्या बात आहे. आता त्याच्यामध्ये काय झालं की एक त्याच्यामधलं दुसरी बाजू असे पण आहे. म्हणजे जसं मला एक लीडर म्हणून मला एक जी सवय लागली की प्रत्येक बाजूने विचार करून मग आपण त्याचा सारांश काढायला लागतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये काही मुली गैरफायदा घ्यायला लागल्या की आपण इथे टाइमपास करत बसू, ती लाईन संपत आली की आपल्याला माहितीच आहे पुढची जागा. मग मी त्यांना मात्र मागे उभा करायचो कारण तिथे एक सुपरवायझर नेमला होता. हा कल्चरचा भाग आहे आणि ह्या कल्चरचा त्यांच्या पर्सनॅलिटीजवर फरक पडायला लागला. मुभा दिली, सवलत दिली पण त्याचा गैरवापर केला तर मागे द्यायला लागेल. बरोबर. सो हा आम्ही एक पद्धतीने एक थोडासा स्ट्रिक्टनेस पण ठेवला
सो अशा पद्धतीने हा वादनातून व्यक्तिमत्व विकास. आता त्याच्यातून काय झालं की धनंजय लक्षात घे, ढोल ताशा वादन हे जमतंच, तुम्ही त्या पार्टचं कल्चर होता, तुम्ही ते प्रोसेस एन्जॉय करता, पण गणेश उत्सव झाल्यानंतर तसं फारसं वादन होत नाही. मग तुम्ही त्या संघटनेचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग करून घेताय, तर त्या संघटनेमधून आपल्यामध्ये जी मूल्य रुजवली जातील ते महत्वाचं आहे. आणि मी शिववर्धनमधून जे मूल्य होतं तेच वादनातून व्यक्तिमत्व विकास आहे. मग मुलांचं टाइम मॅनेजमेंट, टीम बिल्डिंग, लिडरशिप, इंटरपर्सनल स्किल्स या सगळ्या आम्ही त्याच्यातून बिल्ड केल्या आणि हाच वादनातून व्यक्तिमत्व विकासची कन्सेप्ट आहे. क्या बात आहे. म्हणजे जी शिस्त आपण म्हणतो की आयुष्यात शाळा किंवा महाविद्यालय वगैरे इथून जी बेसिक शिस्त मिळाली पाहिजे, ती शिस्त आपण पथकाच्या माध्यमातून रुजू केलेली. काय शिस्त शाळेतून भेटतेच, शक्यच म्हणजे भेटतेच, नो डाऊट, पण ती कितपत फॉलो केली जाते हे देखील महत्त्वाचं आहे. एक्झॅक्टली. आता ह्याच्यामध्ये अजून एक असा मुद्दा आहे की तू आत्ता इन अ वे पथकाचं आणि शिक्षण संस्थांचं कंपॅरिझन केलं. एक सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की इनफॅक्ट माझं त्याच्यावर अजून काम चालू आहे किंवा त्याच्याबद्दल मला अजून माध्यमं मिळाली तर मला ॲक्च्युली त्याच्यावर माझा विचार आणि रिसर्च चालू आहे. मुलांना आहे ना ज्ञान आणि आनंद एकत्र मिळाला पाहिजे. बरोबर. त्यांना ज्ञान घेताना ती प्रोसेस आनंदी वाटली पाहिजे आणि त्यांना ज्या गोष्टीत आनंद मिळतोय त्याच्यातून त्यांचं ज्ञान वाढलं पाहिजे. शिववर्धनमध्ये माझा हाच फोकस होता. ढोल ताशा वादन करताना तुम्हाला आनंद मिळतो की नाही, अगदीच. मग ज्ञान सुद्धा त्यातून मिळायला पाहिजे. आणि त्या ज्ञानाचं स्वरूप काय, तर हेच परत इंटरपर्सनल स्किल्स, लिडरशिप, टाइम मॅनेजमेंट, टीम बिल्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही वादनाच्या माध्यमातून मिळाला. सो ज्ञान आणि आनंद हे एकत्र कपलिंग करून आम्ही त्यांना ते पोहोचवलं. असं आहे. आता माझ्यासमोर एक मोठा पुस्तकाचा एक ठोकळा आणून ठेवला तर कदाचित मला ते वाचायला आवडणार नाही, जोपर्यंत मला वाचनाची पूर्ण आवड आहे, पण त्याच्यामध्ये ज्ञान भरपूर आहे, पण ती वाचायची प्रोसेस मी एन्जॉय नाही करत. वेरॅज मी समजा बाहेर खेळायला गेलो, मित्रांबरोबर गप्पा मारायला गेलो, तर मला मित्रांना भेटायला आवडतं, पण त्यातून मला ज्ञान तुलनेने कमी मिळेल कदाचित. बरोबर. येते लक्षामध्ये. मग मी अशा मित्रांना तुमच्या समोर उभं करतो की मित्रांना आज माझा धनंजय फार चांगला मित्र आहे आणि आज मी त्याच्याशी बोलल्यानंतर 4 गोष्टी मला मिळाल्या. हे आम्ही शिववर्धनमध्ये केलं. आणि म्हणून जो कल्चर बिल्ड करायचा होता, ज्या मुलांचं जसं तू मग की एका मुलाचं दुसऱ्या मुलाशी पटलं नाही तर तो काय केलं, त्याचं त्या कल्चर बरोबर सामावून घेत नव्हता, तो ऑटोमॅटिक बाहेर पडला. त्या कल्चरमध्ये आम्ही ते कल्चर कसं सुधारायचं हे बघितलं आणि त्याच्यामध्ये ज्ञान आणि आनंद होता आणि त्यातून मुलांचं व्यक्तिमत्व विकास आहे. सगळे इंटरकनेक्टेड गोष्टी आहेत. अगदीच अगदीच. म्हणजे प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कनेक्टेड आहेच आहे ते. ठीक आहे. तर मला आणखीन एक प्रश्न पडतो असा की ज्यावेळेला आपण पथक सुरू करतो, ठीक आहे, तर पथकाकडे बऱ्याच जणांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे माझ्या समोर अशीही उदाहरणं आहेत की बाबा मुलं पथकामध्ये का जातात, तर असे काही व्यक्तींनी मला असं म्हणजे समोर आलेलं आहे की बाबा काय त्यांची मस्ती, त्यांना काय कामधंदे नाही म्हणून जातात. ठीक आहे. म्हणजे घरातल्यांचं लक्ष नाही आहे आणि असं जे उन्हाळपणा करणार आणि ते टावळखिगिरी करण्यासाठी बा पथकामध्ये जातात. तर मुलं पथकामध्ये काय येतात किंवा बाबा त्यांचा एकंदरीत कशा पद्धतीने विकास होतो, म्हणजे हे जे वाक्य आहे की बाबा मुलं मस्ती करण्यासाठी जातात किंवा याच्याकडे आणि तुझा जे शिववर्धन पथक स्थापन करण्यामागचा जो काही हेतू आहे याच्याकडे कसा बघतोस तू, म्हणजे ह्या वाक्याकडे? आता मुलं पथकांमध्ये का जातात आणि त्यांना पथकांमध्ये काय मिळतं नक्की, आणि मुलं शिववर्धनमध्ये काय येतात आणि त्यांना शिववर्धनमधून काय मिळालं, हा त्यातला 1-2 आपण घटक विभाजित करू शकतो. आता या विभाजनामध्ये मला आत्तापर्यंत म्हणजे 2003 पासून मी या क्षेत्राशी निगडीत आहे, होतं म्हटलं पाहिजे खरं तर. पण माझा ज्या वेळेला या वादक सायकोलॉजी ज्याला आपण म्हणतो, ही जी वादक सायकोलॉजी आहे त्यांचं असंच होतं जे माझ्याबरोबर घडलं की आयदर मित्राला बघून किंवा मित्रांनी हात धरून, हा त्यातला एक सगळ्यात मोठा फॅक्टर आहे की पथकात का जातात. काही ठराविक एक मुलं अशी पण आहेत की ज्यांना खरंच वादनाची आवड आहे.
बरोबर आहे. त्यांना हे व्यक्तिमत्व विकास वगैरे काही माहित नाही. मग ती मुलं म्हणजे मोठमोठ्या, म्हणजे आता काही मला हे पण माहिती आहे की मोठमोठ्या वादकांच्या ट्रूपमध्ये सुद्धा ती मुलं ताशावादन किंवा इतर वाद्यांचं वादन करतात. पण त्याच्याबद्दल आपण बोलायला नको, कारण म्युझिक हेच त्यांचं फोकस आहे. बरोबर आहे. आपण अशा वादकांना, ती मुलं फार हाताच्या बोटावर मोज नाहीत, अगदी. पण जी एन्जॉयमेंट म्हणून जातात अशा वादकांची संख्या जास्त आहे. हे जे मुलं जातात किंवा ही जी संख्या आहे त्यांची, मला असं वाटतं की ते जे आत्ता तुझा एक शब्द वापरलाय की जो एक त्यांच्या अंगामध्ये मस्ती असेल वगैरे, त्या वयात मस्ती असतेच. बरोबर आहे. त्या मस्तीला मस्ती म्हणून त्याला आपण रिफ्रेम करून एनर्जीज म्हणलं पाहिजे, आणि ती एनर्जी आपण चॅनलाइज करण्याचं काम केलं पाहिजे पथकाच्या माध्यमातून. हे शिववर्धनने केलं. मग शिववर्धनमध्ये काय मिळतं, तर या मुलांच्या एनर्जीज आम्ही चॅनलाइज केल्या. त्या कशाच्या माध्यमातून, त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकून. त्या जबाबदाऱ्या टाकल्यानंतर त्यांना एक विशिष्ट म्हणजे एक कार्यप्रणाली त्यांना आम्ही आखून दिली की त्यांना जबाबदारी पण पडली आहे आणि ते आंधळ्यासारखे त्या जबाबदारी घेऊन कुठेही भटकत नाहीये. त्यांना गायडन्स दिला आणि मग त्या ह्याच्यातून ज्या वेळेला त्या कार्यप्रणालीमध्ये ते काम केलं, त्यांना अंगामध्ये कॉन्फिडन्स आला. आणि तो कॉन्फिडन्स आल्याचं सगळ्यात म्हणजे तो कॉन्फिडन्स आल्यामुळे काय झालं, त्यांच्या मनामधला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड गळून पडला. हा व्यक्तिमत्व विकासाचा, वादनातून व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, तर तुमच्या अंगातला, मनातला, मागच्या दाराने घुसलेला न्यूनगंड, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स गळून पडणे आणि त्याची जागा कॉन्फिडन्सने घेणे. बरोबर. त्यामुळे मस्ती असणारच आहे, त्याच्यासाठीच ते आले. तुम्ही त्या संघटनेचं, तुम्ही त्या ट्रूपचं, तुम्ही त्या ऑर्गनायझेशनचं लीडर म्हणून त्या कशा चॅनलाइज करताय हे महत्त्वाचं आहे. आणि इथे मला असं वाटतं शिववर्धनमध्ये मी जोपर्यंत पथक म्हणून जोपर्यंत कार्यरत होतो, मी त्या गोष्टींवर फोकस केला. म्हणजे जी आपण मस्तीची डेफिनेशन मांडतो त्याच्यामध्ये सुद्धा बरेच फरक आहेत. आपण ती मस्ती कशा पद्धतीने बघतो. जसं तू आता मस्तीची व्याख्या सांगितली की बाबा त्यांची एनर्जी, ही मस्ती आपण त्यांचे कन्सिडर करू शकतो. पण आता जे वाक्य म्हणतात की बाबा त्यांनी मस्ती जिरवण्यासाठी येतात किंवा ते त्या व्यक्तींनाच माहिती, ठीक आहे. पण तू ही जी मस्तीची जी डेफिनेशन सांगितली की बाबा पथकासाठी जी मस्ती पाहिजे आणि ती पाहिजेच आहे, त्याशिवाय तुमची ती एनर्जी बाहेर पडणार नाही, तो इफेक्ट वादनातून बाहेर पडणार नाही. ठीक आहे. तर वादन करताना किंवा जे पथक सांभाळताना, ठीक आहे, आतापर्यंत तू कुठल्या कुठल्या मोठ्या मंडळांमध्ये वादन केलं ते? मानाचा पहिला श्री कसबा गणपती. क्या बात आहे. त्याच्यानंतर ढाणूकरला आम्ही अनेक वेळेला वादन केलं. आता कसं आहे की मी नावं घेतली, पण नावं घेतल्यानंतर ऑनेस्टली मला असं वाटतंय की ही मंडळं सोसो त्या पद्धतीने आहेत, पण शिववर्धन पथकासाठी आम्हाला प्रत्येकच मंडळ महत्त्वाचं होतं. त्याचं कारणही मी सांगतो, अतिशय प्रॅक्टिकल कारण आहे, मी भावनिक होऊन अजिबात बोलत नाहीये. की एखाद्या मंडळामध्ये वादन जर का चांगलं झालं तर तिथे जो बघणारा प्रेक्षक असतो तो त्यांनी आम्हाला सांगितले की आमचं हे असं मंडळ, तिथे तुम्ही येऊन वादन करताल का. आणि माझ्यासाठी चांगलं मंडळ किंवा चांगली मिरवणूक हे कशासाठी आहे, ज्या मिरवणुकीमध्ये वादकांनी एन्जॉय केलं तीच मिरवणूक चांगली. कारण लक्षात घ्या की तुम्ही एखादं मेन लक्ष्मी रोडचं मंडळ असून देत किंवा एखादा कॉलनीमधला गणपती असून देत, आपण ह्याच्यामधनं गणपती बाप्पा हा थोड्या वेळ देव म्हणून बाजूला ठेवूया. वादक म्हणून तुम्ही ज्या वेळेला त्याच्यामध्ये सामील होता त्यावेळेला तुम्ही जिथे एन्जॉय करता तीच मिरवणूक खरी होते. बरोबर. म्हणजे मला ऍक्च्युली सचिन तेंडुलकरचं ते एक वाक्य फार सुंदर आठवतं. तो म्हणतो, ज्या दिवशी मी ठरवलं ना की मी सेंचुरी मारणार आहे, मी हमखास आउट होतो, पण ज्या दिवशी मी तो गेम एन्जॉय करीन ना त्या दिवशी माझी सेंचुरी बसते. हा फार महत्वाचा हे आहे. मला जरा वाचनाची आवड असल्यामुळे मी इथले तिथले दाखले दिनभर म्हणजे थोडंसं, पण ती आपण मंडळ मोठं आणि छोटं या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा मला असं वाटतं की वादकांना सेंट्रिक ठेवून जर का आपण हे केलं तर, आता कधी कधी कसं होतं की एखादं मंडळ नावाजलेलं असतं, नैसर्गिक दृष्ट्या त्या मंडळाची मिरवणुकीचा जो आवाका असतो, जो रूट असतो, तो मोठा असतो. मग जर का त्या मंडळाला मुलं पुढे दमली, रखरखीत ऊन असेल, मध्येच पाऊस पडतो, कारण ते दिवसच तसे असतात, मुलं जर का दमली, त्यांची एनर्जी ड्रेन आउट झाली आणि वादकांनी जर का ती मिरवणूक समाऊ एन्जॉय केली नाही, तर मी त्या मिरवणुकीला चांगलं आणि मोठं कसं म्हणायचं. बरोबर आहे. अगदी. मला महत्वाचं काय, जर का वादक आनंदी असेल
तर शिववर्धन पुढे जाणार आहे. बरोबर. आणि मी दरवेळेला त्याच्यावरच भर दिला. म्हणून मी त्यांचे वायफळ लाड केले का, तर कधीच नाही. कारण मला हे माहिती आहे की त्यांनी शिववर्धनचं कल्चर ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांना जर का सरेंडर केलं जसं मी सरेंडर केलंय. कारण एक डिसिप्लिनचा भाग म्हणून अजूनही सांगतो, मुलांमध्ये आम्ही ही भावना रुजवली होती की तुमच्या माझ्यापेक्षा पथक मोठं आहे. बरोबर आहे. ही भावना असल्यामुळे ती मुलं एकदा त्या भावनेला आम्ही सगळ्यांनी सरेंडर केल्यामुळे एकच प्रश्न माझ्यासमोर राहतो की मी ज्या मिरवणुका मुलांना देतोय त्या मिरवणुका मुलं एन्जॉय करतात की नाही, आणि त्या मुलांनी एन्जॉय करण्यासाठी मी काय करावं, आणि माझ्यासाठी तो मंडळ मोठा असं. नक्कीच. म्हणजे जोपर्यंत आपली मुलं एन्जॉय करत नाहीत तोपर्यंत ती मिरवणूक तितकी रंगणारच नाही. 100%. माझ्यासाठी जितकी मंडळं मोठी आहेत, जितके प्रेक्षक मोठे आहेत, तितकी माझी मुलं मोठी आहेत 100%. आणि मी ह्याच्यामध्ये म्हणजे माझ्या पश्चात पथकामधली तुला इतरही मंडळी माहिती आहेत, मित्र आहेत तुझे, कोणालाही तू विचारू शकतो. माझ्या परीने मुलांना जितकं देता येईल तितकं मी दिलं. कारण की ती मुलं आज शिववर्धनचं जो नाव आहे ती मुलं त्यांच्या शोल्डर्सवर हे करत होते. माझ्यासाठी हा प्रत्येक व्यक्ती त्या शिववर्धनचा ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि तो व्यक्ती आज इफेक्टिव्हली पथकामध्ये वादन करत असो अथवा नसो, पण त्यांनी शिववर्धनला 1 वर्ष येऊन कॉन्ट्रीब्यूट केलं ना, मी त्या व्यक्तीचा एका पद्धतीने ऋणी आहे असं. मी पण केलेलं आहे. म्हणून तुम्ही म्हणता आज तुझ्यासमोर माझं आणि माझ्यासमोर तुझं उदाहरण आहे, त्यामुळे ही चर्चा रिलेटेबल आहे. बरोबर. आज ही व्यक्ती ज्यांनी म्हणजे पथकातली एखादी व्यक्ती असते आणि शिववर्धन अनुभवलेलं नसतं, अशी जरी असती तरी त्या वेवलेंथला आपण रिलेट नसतो झालो ना, हे लक्षात घे. बरोबर. आज आपण एकाच प्रक्रियेचे 2 भाग आहोत. अगदीच. आणि म्हणून आपण हे रिलेट करू शकतोय असे. आज म्हणजे मी अगदी समजा या चर्चेचा थोडासा उलटा कॉन्टेक्स्टने जरी हे केलं, सिम्पल प्रश्न आहे. आज 2012 नंतर 11 नंतर जर का आपण आज 14-15 वर्षांनी भेटतोय आणि आपण तितक्याच व्यवस्थित पद्धतीने बोलतोय आणि तितक्या चांगल्या पद्धतीने हे बोलतोय, हे तुझ्या माझ्या यशापेक्षा शिववर्धनचं यश आहे ते. अगदीच लक्षात घे असं. सो त्या पद्धतीने संस्कार आहेत, विचार आहेत. करेक्ट ना. बरं, तू तर त्याच्यामध्ये वादन 1 वर्ष केलं म्हणतो, बरोबर, पण तरी सुद्धा एक 14-15 वर्षांनंतर आणि 2024ला शिववर्धन ॲज पथक बंद झाल्यानंतर सुद्धा तुला आज माझ्याशी चर्चा करायची वाटली, ते कुठेतरी जिवंतच आहे ना. नक्कीच नक्कीच. हे महत्वाचं आहे. हे कल्चरचा भाग आहे, हा त्या डिसिप्लिनचा भाग आहे, हा त्या विचारांचा भाग आहे. बरोबर. आणि मी त्याच्यावर फोकस केला. जसं आपण पाहिलं ना की बाबा मंडळाबद्दल आपण बोललो, ठीक आहे, मुलांच्या वादनाबद्दल, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबद्दल आपण बोललो, ठीक आहे. तर पालक पथक परिचय, ठीक आहे, ही कन्सेप्ट जी शिववर्धनने चालू केली, म्हणजे ही 2011 माझ्यावर तर नव्हतीच, नंतर चालू केली. तर ही कन्सेप्ट नक्की काय आहे? ही कन्सेप्ट इनफॅक्ट 2014ला सुरू झाली पहिल्यांदा. आणि तोपर्यंत बघायला गेलं तर पथकांची संख्या तुलनेने वाढली होती. त्याच्यामध्ये असं झालं की साधारण एक सीन म्हणजे एक आपण व्हिज्युअलाइज करूयात, एक सीन इमॅजिन करूयात की समजा एखादे पालक असतील की जे संध्याकाळच्या वेळेला ऑफिसेसमधनं घरी जात असतील आणि त्यांना पथकाचा आवाज ऐकू आला किंवा पथक वादन करताना दिसलं. तर तोपर्यंत असं झालं होतं की पथक या क्षेत्रामध्ये, या प्रक्रियेमध्ये इतकी तरुणाई सामील झाली होती की ज्याच्यामध्ये काही आपल्याला नजरेला पटेल, मनाला पटेल, असंच समोर दिसेल अशी काही त्याच्यामध्ये हे शाश्वती नव्हती. मग त्याच्यामध्ये गाडीवर ट्रिपल सीट फिरणं असो किंवा इतर काही गोष्टी असो. त्यामुळे हे जे पथकाचं जे एक अट्रॅक्शन आहे हे तरुणाईमध्ये पसरायला चालू झालं होतं. बरोबर. आणि असे काही सीन्स पण लोकांच्या निदर्शनास येत होते. त्यावेळेला वर्तमानपत्रांनी सुद्धा, वृत्तपत्रांनी सुद्धा अनेक पथकांच्या विरोधात लिहिलं होतं त्यावेळेला. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मग असं झालं की त्या पालकांना हे काहीतरी असं दिसायचं की जे त्यांच्या नजरेला पटत नव्हतं, चुकीचं दिसत होतं. अगदी म्हणजे मग गाडीवर ट्रिपल सीट फिरण्यापासून ते पुढे काही असू दे. आणि दुसऱ्या बाजूला घरी गेल्यानंतर त्यांचा मुलगा किंवा मुलगी जे काही असेल ते पथकामध्ये जाण्यासाठी हट्ट करायचे. हा एक विरोधाभास किंवा हा एक थोडंसं कॉन्फ्लिक्टिंग सिच्युएशन अशी तयार झाली होती.
शिववर्धन पुरता मी असा विचार केला की आपण हा विश्वास, आणि ह्याच्यामध्ये मला एक संधी खरंच दिसली. म्हणजे मला शिववर्धनमध्ये हे झालं. इनफॅक्ट ह्याच्यातून मला जे गणपती बाप्पांनी सुचवलं असं मी म्हणेन. तर ॲक्च्युली पालक पथक परिचय या कन्सेप्टचा ओरिजिन या सगळ्या सिच्युएशनमध्ये आहे की शिववर्धन बाकीच्या पथकांचा असो ते असो, पण शिववर्धनबद्दल पालकांच्या मनामध्ये मात्र एक विश्वास असावा असं एक थोडंसं मी ठरवलं. मग तो कसा निर्माण करावा, तर आता रोज तर काय कोणी वेळ काढून येणार नाही, म्हणून आम्ही एक दिवस ठरवला. आणि त्या दिवसामध्ये मी मुलांना आवाहन केलं की तुम्ही तुमच्या पालकांना, नातेवाईकांना, ज्यांना तुम्ही कुठे जाता ह्याच्याबद्दल प्रश्न आहेत किंवा तुमचं वादन बघायचंय. हा प्रत्येक पालकांना म्हणजे प्रत्येक मिरवणूक जाऊन बघणं शक्य एक्झॅक्टली. तर तोही उद्दिष्ट त्याच्यातून आम्ही साध्य केलं. आणि हा दिवस आम्ही गणेश उत्सवाच्या एक 6 ते 7 दिवस अलीकडचा निवडायचो. आणि त्याच्यामध्ये होय काय की वादनाचं पूर्ण आवर्तन आमचं बसलेलं असायचं. बरोबर. आणि ती प्रात्यक्षिका सुद्धा आम्ही पालकांसमोर मग मांडायचो की त्यावेळेला मग मुलांना युनिफॉर्म त्यांचा तो घेतलेला असायचा, वादन पूर्ण बसलेलं असायचं आणि ते वादनाची प्रात्यक्षिका आम्ही पालकांसमोर द्यायचो. त्यामुळे त्यांना व्हायचं कसं की बाबा आपल्याला मिरवणुकीमध्ये जरी जाता आलं नाही तरी सुद्धा या मुलांचं काय वादन आहे ते एकदा कळतं. एक्झॅक्टली. तर तो एक आम्ही उद्दिष्ट साधला. त्याच्यानंतर अजून एक त्याचा असा फायदा झाला की ज्या ऑपरेशनल गोष्टी आपण म्हणतो, म्हणजे काय राहतं की त्याला जसं मुलांचा आय कार्ड आहे, मुलांचा गणवेश आहे, ह्या सगळ्या गोष्टी ऑपरेशनल असतात. तर त्या एका ठराविक कालावधीच्या आधी होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे ती कामं उरकती घेणं खूप गरजेचं असतं. जर का ती शेवटच्या दिवसापर्यंत चालू राहिली तर इतका तो एक्झॅक्टली. त्यामुळे म्हणजे मुलांना जर का असा एक प्रश्न, म्हणजे असं एक जर का त्यांच्या मनामध्ये एक हे तयार झालं की नाही आपल्याला पालकांना या कार्यक्रमाला बोलवायचंय आणि त्याच्यात आपला गणवेश झाला पाहिजे, तर मुलंच घाई करून ते गणवेश हे करायचे आणि आमचंही काम सोपं व्हायचं. सगळ्यात मोठा त्यातला एक भाग असा होता, प्रात्यक्षिका झाल्यानंतर आम्ही पालकांची सभा घ्यायचो आणि त्याच्यामध्ये मी स्वतः पालकांना सांगायचो की तुम्हाला जर का कुठले प्रश्न असतील पथकाबद्दल, माझ्याबद्दल, या पथकामध्ये येणाऱ्या मुलांबद्दल किंवा मिरवणुकांबद्दल, कारण त्या दिवशी आम्ही मिरवणुकांचं तिथपर्यंत ठरलेलं वेळापत्रक पण जाहीर करायचो, तर किंवा या शिस्तीबद्दल, तर तुम्ही ते प्रश्न मला विचारू शकता. आणि पालक मला प्रश्न विचारायचे. तितकंच नव्हे, मी त्यांना म्हटलायचो की तुम्हाला जर का बघितल्यानंतर काही सुचवायचं असेल तर तेही तुम्ही सुचवू शकता. आणि पालकांचं एका पद्धतीने त्याच्यामध्ये एक पार्टिसिपेशनच तयार झालं. पालक त्या प्रक्रियेमध्ये समावेश झाले. त्यांचा समाविष्ट म्हणजे पालक त्याच्यामध्ये ऍक्च्युली पार्टिसिपेट करून हे करायला लागले की तुम्ही असं करू शकता. आणि त्याच्यामुळे त्यांना काहीही दिसलं तरी ते इतर पथकांबद्दल असायचं. शिववर्धन त्या बाबतीमध्ये स्टँड आउट झाला. आणि म्हणून त्याचा म्हणजे पुढे जाऊन ज्या वेळेला शिववर्धन नॉलेज फाउंडेशन आम्ही केलं आणि त्याची स्केल ज्या वेळेला आम्ही वाढवली, तर त्यावेळेला आम्हाला ह्या उपक्रमाचा अजूनही फायदा होता. तो पथक नसल्यामुळे हा उपक्रम इफेक्टिव्हली चालू नाहीये, पण त्याच्यामधून जे आमचं ट्रस्ट बिल्डिंग झालं. मी आता ऍक्च्युली तेच बोलत होतो की जितकं वादनावर पथक उभं राहतं ना तितकंच ते विश्वासावर उभं राहतं. अगदीच असं आहे. म्हणजे माझ्या वादकांचा माझ्यावर विश्वास आहे का, तर तो असला पाहिजे. त्या वादकांच्या पालकांचा माझ्यावर विश्वास आहे का, तर तो पहिला असला पाहिजे. त्या मंडळांचा विश्वास असला पाहिजे का, तर तोही असला पाहिजे. कारण मिरवणूक म्हटलं तर ती त्या मंडळाची शोभायात्रा आहे. बरोबर आहे. त्यांना ज्या वेळेला तिथून विसर्जन घाटापर्यंत किंवा जर का मांडवापर्यंत ती जर का मिरवणूक असेल तर त्यांची ही इच्छा असते की आपली मिरवणूक लोकांच्या लक्षात राहावी आणि आपण ती एन्जॉय करावी. तिथल्या कार्यकर्त्यांची ती इच्छा असते. मग ते साधण्यासाठी म्हणून आपण काय करतोय, हा शिववर्धनच्या माध्यमातून हे. सो हा जो विश्वास आहे हा पालक पथक परिचयमधून आम्ही निर्माण केला आणि त्याचा खरंच आम्हाला फायदा झाला. असं आहे. कारण पालकांचं त्याच्यापुढे म्हणजे त्याच्यानंतर पालकांचं मत असं झालं की वर्तमानपत्रांमधून किंवा ह्या त्या सोशल मीडियामधून जरी काहीही कानावर पडलं तरी जर का मला शिववर्धनबद्दल कुठलीही शंका वाटली तर मी केतनला विचारू शकतो. बरोबर आहे. आणि हे मला साध्य करायचं होतं. आपण व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, आणि तेही मी सांगतो धनंजय, असा मुद्दा आहे की व्यक्तिमत्व विकास वगैरे जे आपण म्हणतो त्या पालक पथक परिचय कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेत पहिले माझे पालक बसायचे. अच्छा, तुझेही पालक यायचे? 100%. मी पथकाचाच एक भाग आहे. बरोबर आहे. मी आज त्या पोझिशनला काम करतोय आणि मी काय पथकाच्या नियमांच्या वरती नाहीये. बरोबर आहे. जर का मी माझ्या पालकांना पहिले बोलवलं, माझ्या पालकांना घरी काळजीच वाटते ना. साहजिकच आहे. कोणासोबत आहेत, कोण लोक आहेत. एक्झॅक्टली. बरं,
बाकी तेही म्हटलं तरी सुद्धा घरी उशीर झाला तर आपल्याला मिरवणुकीमध्ये फोन ऐकू येत नाहीत, आणि फोन 2-3 वेळा उचलला नाही तर कोणाच्याही पालकांना शंका येते, काळजी वाटते. तसे माझे पालक आहेत, मग त्यांना सुद्धा माहिती पाहिजे की कुठल्या दिवशी मिरवणुकींना लेट होऊ शकतो. सो त्या रांगेमध्ये पहिल्यांदा माझे पालक बसायचे. अशा पद्धतीने आम्ही तो पालक पथक परिचय उपक्रम राबवला, आणि तो एक सोहळाच असायचा खरं सांगायचं म्हटलं तर. आणि परमेश्वराच्या कृपेने आम्हाला प्रॅक्टिसची, सरावाची जागा फार चांगली, म्हणजे महालक्ष्मी लॉनसारखी आम्हाला जागा मिळाली. त्यांनीही फार सहकार्य केलं या सगळ्या गोष्टींमध्ये, तो कार्यक्रम हे काढण्यामध्ये. आणि तो जो एक शिववर्धनचा ऑरा त्यावेळेला लोकांना दिसला, त्यावेळेला अनेक परिवारांचं, म्हणजे जे कुटुंबीय होते आमच्या वादकांचे, त्यांचं मतपरिवर्तन शिववर्धनबद्दल सकारात्मक पद्धतीने आम्ही केलं. झालं. नक्कीच. पालक असे जसे आपण शाळेमध्ये बघतो, पॅरेंट्स मिटिंग वगैरे असतात, तर पालक आपल्या मुलाची नेहमी तक्रारच करतात की बाबा हा घरी असा करतो तसा करतो, जरा तुम्ही सांगा. मग अशा पद्धतीचे तुझ्याकडे काय पालकांचे रिस्पॉन्स यायचे का, हो, की बाबा हा घरी ऐकतच नाही किंवा हे घरी ऐकतच नाही, तू तुझ्या पद्धतीने सांग बाबा, तुझं ऐकतो, तुला मानतो? असे बरेच झाले, आणि असे अजून सुद्धा आहेत. असं आहे. असं हे झाल्यानंतर सुद्धा, पथक बंद झाल्यानंतर, म्हणून तर मी म्हटलं, मी उगाच परिवार म्हणत नाही. असं आहे. मी फक्त, म्हणजे मला आता घरच्या भाज्या खाण्याबद्दलची साधी एक डिसिप्लिन आहे, त्याचं इन्स्पिरेशन मला एका पालकांकडूनच मिळालं खरं सांगायचं म्हटलं तर. पण मी एक गोष्ट फॉलो केली की बाबा मी त्या मुलाला किंवा त्या मुलीला जे सांगतोय ते मी स्वतः फॉलो करतोय की नाही पहिले, ते महत्वाचं आहे. 100%. हे ज्या भाज्यांचं होतं की मी इयत्ता 2रीमध्ये होतो, माझी आई बँकेमध्ये त्यावेळेला जॉब करायची, नंतर तिने तो जॉब सोडला. तिला घरी यायला उशीर व्हायचा, आणि मी हचिंग्समध्ये होतो. अच्छा. घरी आल्यानंतर मला त्यावेळेला मेथीची भाजी आवडत नव्हती, आणि मी त्या मेथीच्या भाजीवरनं इतके फटके खाल्ले त्या दिवशी रात्री, खरं सांगतोय. आणि नंतर आहे ना, माझ्या आशू त्या ताटात पडले, पण मग आईने ते ताट बदललं नाही, आणि रात्री 12 वाजता भूक लागली म्हणून तीच खारट भाजी खाल्ली मी, कारण माझ्या अश्रूंचं ते हे होतं. पण त्यानंतर भाज्यांची जी कटकट माझी संपली किंवा ती मिटली त्यावेळेला आजपर्यंत, आणि माझा त्याला खरंच आज फायदा होतो. म्हणजे माझ्या आईनी भाज्या खायची सवय लावली, आणि नानांनी, म्हणजे वडिलांनी पेपर वाचायची सवय लावली. अच्छा. मी सांगतो धनंजय, इतकी दिसताना मायनर गोष्ट दिसते ही, पण आज जर का लाईफमध्ये मी थोडंफार काही करू शकलेलो असेल तर त्याचं ऍक्च्युली ओरिजिन या गोष्टींमध्ये इम्पॅक्टिव्ह आहे त्या. एक्झॅक्टली. छोटी जरी आपण समजत असलो तरी ती लाईफमध्ये तितकीच इम्पॅक्टिव्ह आहे. एक्झॅक्टली. म्हणून मी पण पुढे मेसेज पास करताना मग मला पालकांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा त्यांना, तर मी पहिल्यांदा एकच केलं की बाबा मी ते स्वतः फॉलो करतो का नाही, आणि ज्या आम्ही फॉलो करतो त्याच गोष्टी मी मुलांना सांगितल्या. अदरवाईज मी म्हटलं की हे मी नाही सांगू शकणार. नाही, बरोबर आहे ना, कारण की आज ज्या गोष्टी तू फॉलो केल्या त्याच्यामुळे लोकांनी तुला, त्या मुलांनी आयडल मानलं, ते लोक फॉलो करते. काय आज आपण बघतो की बाबा बरीच पथकं झालेली आहेत, जे पथकाचे प्रमुख आहेत ते मुलांना शिस्तीचे धडे शिकवतात, आणि हे शिस्त भंग करताना मी बऱ्याच ठिकाणी बघा, कुठल्या पथकाचं आपण नाव नाही घेऊ शकत, पण ह्या गोष्टी होताना दिसतात. ठीक आहे. तर मला आणखीन एक नमूद करायचं आहे की शिववर्धन हे एकमेव पथक आहे ज्याने मॅरेथॉन चालवले. ओके. तर तो कन्सेप्ट किंवा तो विचार नेमका कसा आला मनात? ॲक्च्युली ज्या वेळेला मी पथकाच्या माध्यमातून काम करत होतो, तर त्यावेळेला एक गोष्ट माझ्या अजून लक्षात आली, ती म्हणजे अशी, जशी मुलांना पथकामध्ये सहभाग घेण्यासाठी क्युरिओसिटी असते, इच्छा असते, तशी मिडल एज लोकांना पण आहे. अच्छा. त्यांना आवड आहे. कधीच्या काळी कौटुंबिक किंवा इतर कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे ते करायचं राहून गेलेलं आहे. मला शिववर्धन त्यांच्यापर्यंत पोचवायचं होतं. अच्छा. आणि त्याच्यामधून कसं आहे की आता ही मंडळी मिडल एज असल्यामुळे त्यांना काही ना काही तब्येतीच्या वगैरे हे असतात की व्यायामाला वेळ मिळत नाही किंवा काय. मग म्हटलं आपण एक फिजिकल वर्कआउट, फिजिकल एक्सरसाइज ही थीम पकडावी, आणि त्याच्यातला सगळ्यात साधा वर्कआउट म्हणजे चालणं आणि पळणं. बरोबर. आणि त्यातून शिववर्धन ऑगस्ट मॅरेथॉनचा आयडिया जनरेट झाली. अच्छा. ही मॅरेथॉन शनिवार वाड्यावरून निघायची, आणि त्याला आम्ही द हेरिटेज रन म्हणून पण नाव दिलं होतं. बरं. ती प्रत्येक वर्षीच्या ऑगस्टच्या पहिल्या रविवारी व्हायची. ऑगस्ट म्हणजे फ्रेंडशिप डेच्या दिवशी. करेक्ट. सो त्याला आम्ही फ्रेंडशिप रन पण म्हणायचो, कधी कधी त्याला आम्ही हेरिटेज रन पण म्हणायचो, आणि शिववर्धन ऑगस्ट मॅरेथॉन तर त्याचं नाव व्हायचं. आता त्याला हेरिटेज रन का, तर
त्याचा रूट असा होता, म्हणजे 3 आणि 5 किलोमीटरची ती हे असायची. म्हणजे त्याला 3 कॅटेगरीज आम्ही ठेवल्या होत्या, एक फन रन, एक 3 किलोमीटर आणि एक 5 किलोमीटर. आणि त्याच्यामध्ये तो रूट असा होता की तो शनिवारवाड्यावरून बाहेर पडला की पहिले कसबा गणपती, मग लाल महाल, मग नानावाडा, मग त्याच्यानंतर दगडूशेठ गणपती कव्हर करायचं, तिकडनं उजवीकडे ती वळायची ऑल द वे लक्ष्मी रोड, त्याच्यानंतर पुढे अलका टॉकीज चौक, अलका टॉकीजच्या इकडनं राईट टर्न मारायची, ते ऑल द वे पुढे ॲग्रिकल्चर कॉलेजच्या चौकापर्यंत, तिकडनं लेफ्ट टर्न मारून आधीचा जो फ्लायओव्हर होता जो ह्याच्यावरून युनिव्हर्सिटीच्या तिकडनं खालनं यू टर्न मारायची आणि परत. सो ह्याच्यामध्ये हे सगळे हेरिटेज पॉईंट्स कव्हर होत होते. अच्छा. आणि त्या पद्धतीने तिथे त्या मॅरेथॉनच्या माध्यमातून आम्ही कॉर्पोरेट्सपर्यंत रिच आउट झालो. क्या बात. आणि कॉर्पोरेट्सनी सुद्धा, म्हणजे अनेक कॉर्पोरेट्स असे होते, बँका होत्या, म्हणजे नॅशनलाइज्ड बँका होत्या, त्यांनी आम्हाला साथ दिली आणि त्यांच्या एम्प्लॉईजला त्यांनी पाठवलं. आणि मी हेही सांगेन की 2019ला जे आम्ही मॅरेथॉन केली, इंडियन आर्मीचे जवान पण त्याच्यामध्ये पळाले. क्या बात आहे. हो, म्हणजे मला तर एक सुव्हिनियर तयार करायचा होता, फक्त ते म्हणले की केतन आम्हाला ग्रीन युनिफॉर्ममध्ये फोटो काढायला 50 प्रोटोकॉल्स आहेत, त्यामुळे आम्हाला तो फोटो नाही काढता येणार ग्रीन युनिफॉर्ममध्ये. अदरवाईज रनर्स म्हणून त्यांचे आमच्याकडे फोटो आहेत की जे ह्याची जी मॅरेथॉनचा जो टी शर्ट आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे सगळ्यांचे फोटोज आहेत त्यांच्या युनिफॉर्ममध्ये. करेक्ट. आणि त्याच्यानंतर दुसरं पण ती सगळी मंडळी त्यांचे जवळजवळ 60-70 जवान पळाले त्याच्यामध्ये असं आहे. आणि वानवडीचा जो त्यांचा जो बेस आहे त्याच्यामधले आता मग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये काय कॉन्फिडेन्शियलिटीमुळे आमचं नाव कुठे घ्यायला तुम्हाला अलाउड नाहीये, पण ते म्हणजे त्यांची नावं आमच्या त्या रनर डेटाबेसमध्ये वगैरे सगळं आहेत. पण तिथले त्यांचे जे कर्नल होते त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षी आम्ही परत हे करू आणि आम्ही अजून जास्त हे करू. कंपनीच्या HR प्रोफेशनल्सनी HR ऍक्टिव्हिटी म्हणून ही मॅरेथॉन घेतली असं आहे. आणि त्याच्यानंतर मग आता या मॅरेथॉनला व्हॉलंटियर्स लागतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर शिववर्धन ऑगस्ट मॅरेथॉनने आम्ही कॉलेजेस बरोबर टायअप्स केले. त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेजेस होते आणि त्यांनी त्यांचे मुलं व्हॉलंटियर्स म्हणून पाठवले. त्या व्हॉलंटियर्सला आम्ही ट्रेनिंग दिले आणि त्यांना आम्ही इंटर्नशिप सर्टिफिकेट पण दिलं. ते इंटर्नशिप सर्टिफिकेट त्यांना त्यांच्या जॉबमध्ये प्रोफाईलमध्ये कामाला आलं. सो हे अशा अनेक मल्टीफोल्ड त्याला आम्ही एक रूप दिलं. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी तेच रनर्स वादक म्हणून जॉईन झाले. ओके. म्हणजे हे जे मगाशी आपण म्हणलं की एकमेकांशी लिंक्ड आहे. करेक्ट. तर हे अशा पद्धतीने झालं ते. करेक्ट. सो आणि त्याच्या 2017, 18 आणि 19 हा विषय आम्ही केला. 20 साली कोविड आलं. 21 साली पण सामूहिक कुठलंही तुम्हाला घ्यायला म्हणजे कार्यक्रम घ्यायला तुम्हाला ते अलाउड नव्हतं. मग त्याच्यानंतर 22, 23 आणि 24 साली तर शिववर्धन पथकच बंद झालं. सो त्याच्यामध्ये 19 पर्यंत मॅरेथॉन, 17, 18, 19 म्हणजे ते इनिशिएटिव्ह जर का आमचं चालू राहिलं असतं तर आतापर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये अजून एक असं पण झालं जी 5 किलोमीटरची रन होती. म्हणजे मॅरेथॉनचा जर का आपण अभ्यास केला, म्हणजे मॅरेथॉन्स ह्या विषयाचा जर का आपण अभ्यास केला तर उन्हाळा संपला आणि पावसाळा चालू झाला की सगळ्या मॅरेथॉन्स हे होतात, चालू होतात. मग त्याच्यामधले सगळ्यात मोठी मॅरेथॉन आहे ती टाटा मुंबई मॅरेथॉन. त्याच्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज मॅरेथॉन एक आहे. AFMC अशी मिलिटरीची स्वतःची एक मॅरेथॉन आहे. त्याच्यानंतर आधी एअरटेल हैदराबाद मॅरेथॉन होती, आता ती आहे की नाही मला माहित नाही. पण साधारण त्या 6-8 महिन्यामध्ये म्हणजे जानेवारीपर्यंत ह्या मॅरेथॉनचा सीझन असतो. म्हणजे त्या रनर्सचा तो सीझन असतो. हे रनर्स वर्षभर हे करतात. शिववर्धन ऑगस्ट मॅरेथॉन जर का आणि त्याच्यामध्ये सुद्धा कॅटेगरीज कशा आहेत की 10 किलोमीटर, हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटर आणि फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर असे ते कॅटेगरीज आहेत. पण ह्याला तुम्हाला क्वालिफायर द्यायला लागतो. सो शिववर्धनची 5 किलोमीटरचा जो रन आहे तो 10 आणि 21 साठी क्वालिफायर म्हणून ठरला. आणि पुणे मॅरेथॉन भवन जे आहे तिकडनं आम्हाला सर्टिफिकेट होतं की तुमच्या मॅरेथॉनमध्ये पळालेले जे म्हणजे रनिंग जे केलेले, जॉगिंग केलेले जे रनर्स आहेत तर त्यांना आम्ही हे करू शकतो. करेक्ट. त्यांना आम्ही क्वालिफायर म्हणून म्हणजे तुमचं सर्टिफिकेट आम्ही क्वालिफायर म्हणून देऊ शकतो. सो ती मंडळी फिटनेससाठी यायची. फन रन आणि 3 किलोमीटर अशी कोण मंडळी होती की ज्यांना कुठेतरी व्यायाम करायला चालू करायचा होता, की प्रोफेशनल्स असतील किंवा हाऊसवाईफ्स असतील तर ती मंडळी पण त्याच्यामध्ये. आणि परत शनिवारवाड्याचं बॅकग्राऊंड त्याला आम्ही मग ते वॉर्मअप, वर्कआउट, एक्सरसाइज असा तो इव्हेंट आमचा व्हायचा. म्हणजे एकंदरीत शारीरिकदृष्ट्या देखील शिववर्धनने फार मोलाची कामगिरी केलेली आहे. मेंटल आणि फिजिकल हेल्थ धनंजय. बरोबर आहे. आणि त्याचा व्यक्तिमत्व विकास म्हणजे आपण काय म्हणतो एक्झॅक्टली. मी ब्रँडेड कपडे घातले आणि माझं जर का शरीर जर का विद्रूप असेल, मी ते इन शेप नसेल तर त्याला उपयोग नाही. आणि ते शरीर शेपमध्ये बिल्ड करण्यासाठी जो डिसिप्लिनरी माइंडसेट आहे तो आम्ही त्याच्यातून बिल्ड करायचा हे केला. छान छान. म्हणजे
फक्त ढोल ताशा पथकापुरतंच सीमित न राहून हे जे बाकीचे पण उपक्रम केलेत ना, म्हणजे मला आता खेद वाटतो की बाबा मी पुढे का नाही, मला ॲक्च्युली वर्कच्या शेड्यूलमुळे नाही जमलं ते. ठीक आहे. तर आपण शिववर्धनचे जे काही डिसिप्लिन किंवा जे शिस्त पाहिली किंवा जे पालक पथक परिचयमधून पालकांमध्ये जे बदल घडले, विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये जे बदल घडले, ठीक आहे. तर आता आपण मिरवणूक बघितली की मिरवणुकीचे काय किस्से असतात, तर असे काय किस्से तुला आहेत का बाबा सांगण्याजोगे? इनफॅक्ट एक किस्सा मला सांगावासा वाटतो आणि तो किस्सा पथकाच्या माध्यमातून आम्ही रेकॉर्ड पण केला आहे. पथकामध्ये एक मुलगी वादक होती. अच्छा. आणि ते वादकां म्हणजे त्याच्यामध्ये कसं झालं की आता तुलाही माहिती आहे की काही मिरवणुकांना उशीर लागतो घरी जायला. बरोबर. तर आम्ही जी मुली लांब राहतात त्यांना आम्ही पेअर्समध्ये घरी पाठवायचो की बाबा जरी गाडी असेल तरी सुद्धा तुम्ही एकटं जायचं नाही, कोणाला तरी जावं. म्हणजे आता समजा थोडंफार अंतर राहत असेल तर पहिली मुलगी असेल तिला घरापर्यंत सोड आणि मग बाबा तू घरी जा, असं आम्ही ते डिसिप्लिन आणि मुलं पाळायची ती. एक त्याच्यामधला किस्सा असा आहे की त्या मुलीने मला सांगितला, आणि तूही जरी शिववर्धन पथकाचं फेसबुकचं पेज जर का बघितलं तर त्याच्यावर तो किस्सा आहे, की यूट्यूबवर जरी बघितलं त्याच्यावर हा किस्सा तिने रेकॉर्ड केलेला आहे, कारण आम्ही त्यावेळेला ती एक प्रोजेक्ट राबवलं होतं. तर तो किस्सा असा आहे की त्या मुलीला घरी सोडलं. अच्छा. आणि ती मुलगी तिकडनं निघून गेली आणि ती घरी जाऊन तो मुलगा तिथंच उभा राहिला. ती मुलगी घरी गेली, तिने ते घराचं दार काय उघडलं असेल तरी तो मुलगा तिथंच उभा होता. मग तिने ते दार लावून घेतलं आणि आतून आता हिला थोडंसं काय ते जरा साशंका झाली असेल आणि थोडंसं तिला हे केलं काय म्हणजे वाटलं म्हणून तिने काय ती खिडकीतनं हळूच पडदा बाजूला, पण त्याला माहीत नसेल की ती अंधा होतं की ती घरातनं पाहते वगैरे, पण ती पाहत होती. आणि मग तिने दार लावून घेतलं, खिडकीतनं बघितलं की मग गेला तो निघून. तिने न राहून विचारलं त्याला की बाबा रे तिथं सोडून तू निघून जायचं होतं, तू कशाला थांबला म्हणजे वगैरे, काय इतकं का थांबला होता. त्या मुलाने जे उत्तर दिलं ना धनंजय, हे फार ऐकण्यासारखं आहे. तो म्हटला की जोपर्यंत तू घरात जात नाहीस तोपर्यंत माझी जबाबदारी संपत नाही. तिथे मला शिववर्धन खरं जिंकल्यासारखं वाटलं. हे वादनाच्या पुढचं आहे धनंजय. हेच संस्कार आहे शिववर्धनचे. ॲब्सोल्युटली. तू विचार कर ना, मी तिथे होतो का? नव्हतो. मी काय केलं? कल्चर बिल्ड केलं. ते कल्चर त्यांच्याबरोबर राहिलं की नाही. आता एक स्वतःला आपण आत्मपरीक्षण म्हणून एका स्वतःला एक प्रश्न विचारू. त्या मुलाचं आहे ना, मी त्या मुलीला नाव पण विचारलं नाही. मी त्या मुलीचं नाव पॉडकास्टमध्ये घेणार नाही, कारण तुम्ही फेसबुकवर जर का बघितलं तर त्या मुलीचा किस्सा तुम्हाला तसाही बघायला मिळेल, त्यामुळे त्याची गरज नाहीये. मी त्या मुलीला त्याचं नाव विचारलं नाही की तो कोण होता ग की ज्या दिवशी तो थांबला होता किंवा काय. मी त्या किस्स्याची तशीच्या तशी ऑथेंटिसिटी ठेवलेली आहे. असे नंतर मला कळलं की कोण ते हे गेलं होतं, पण मी तिला विचारलं नाही. ह्याच्यामध्ये ना मी तिथे नव्हतो, पण शिववर्धन तिथे प्रेझेंट आहे ना. आता एक गोष्ट आपण फक्त मी जसं म्हणल्याप्रमाणे इंट्रोस्पेक्ट करूयात की तो मुलगा आज ज्या कंपनीमध्ये काम करत असेल, ज्या व्यवसायामध्ये काम करत असेल, हेच विचार घेऊन काम करत असेल आणि तिथे शिववर्धन जिंकतं. बरोबर आहे. तिथे शिववर्धन जिंकतं. आज वादन करतोय का? तर शिववर्धनच वादनात नाहीये. मुलं तर सोडून द्या, पण तो मुलगा जिंकलाय ना लाईफ. शिववर्धनचे विचार त्यांच्या मनात पुढे सोडून दे. एक आपण हायपोथेटिकल विचार करूयात. त्या मुलाचं पुढे जाऊन लग्न झालं असेल, तो त्याच्या बायकोला सासूरवाडीत किंवा कुठेही सोडायला गेला असेल, त्यांनी असंच जर का पद्धतीचा दुसऱ्या म्हणजे हाच विचार, पण असं जर का तिच्या माहेरी गेल्यानंतर दार लावून घेईपर्यंत थांबला असेल, त्याची बायको त्याला किती रिस्पेक्ट करत असेल. बायकोच ना, म्हणजे सगळी फॅमिलीच ना. एक्झॅक्टली ना. जिंकलं ना शिववर्धन. साहजिकच आहे. म्हणजे ज्या मोटिव्हने चालू केलेलं होतं ॲब्सोल्युटली ते इथं साध्य होतं. ह्या अशा उदाहरणामध्ये साध्य होताना दिसतं. ते वादन तुम्ही वादनाची किंवा पथकाची प्रक्रिया वादनाचे 50 दिवस आणि उत्सवाचे 10 दिवस अशी 2 महिने असते. बरोबर आहे. त्याच्यापुढे वादन तुमचं इफेक्टिव्हली होत नाही. जे राहतं ते विचार आणि संस्कार. ॲब्सोल्युटली. तर हा किस्सा हा अख्ख्या पथकाबरोबर राहिलेला आहे. अगदीच. आणि त्या काळात म्हणजे 2015ला ज्या वेळेला आम्ही हा व्हिडिओ केला,
तू इतकी कॅन्डिडली बोलली आहे, म्हणजे तिला कॅमेरा फिअर नव्हता माझ्या नशिबाने, आणि ती इतकी कॅन्डिडली बोलली आहे. त्यावेळेला 100 लाईक्स कसे कसे पडायचे, व्ह्यूज तर सोडून द्या, त्यावेळेला त्या व्हिडिओला 3-4 हजार लाईक्स व्ह्यूज आले होते. क्या बात आहे. कारण ते रिलेट झालं ना. बरोबर आहे. आणि परत मी आता हे वाचन वगैरे करतो, मला माहिती नाही तुमच्या एडिटिंगमध्ये हे येईल की नाही, पण मी किशोर कुमारचा फॉलोअर, खरं सांगायचं. मी असं ते सोशल मीडियावर नाही लाईक करत, पण मी लहानाचा मोठा त्यांच्याच गाण्यांनी झालो आहे. लता मंगेशकरनी किशोर कुमारच्या जीवनातली शेवटची मुलाखत जी लता मंगेशकरांनी घेतली, ती यूट्यूबवर अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये लता मंगेशकरनी फार एक भारी प्रश्न विचारला होता. त्या म्हटल्या होत्या की किशोरदा आपने एक्टिंग की, प्रोडक्शन किया, डायरेक्शन किया, गाना गाया, ऐसा क्यों हुआ कि आप गाना ही आपने इतना अच्छा गाया, मतलब गाने पर ही आपने क्यों फोकस किया. किशोर कुमारांचं उत्तर इतकं जबरदस्त आहे ना, म्हणले मी ह्या सगळ्यामध्ये आहे ना गाणं मनापासून गायलं, आणि जो दिल से निकलता है वही दिल तक पोहोचता है, असं त्यांचे शब्द आहेत बरं का. असं आहे. ती मुलगी खरंच मनापासून बोलली, आणि म्हणून ते इतक्या वादकांना रिलेट झालं. बरोबर. आणि त्यावेळेला त्या काळात 2015ला, नॉट आफ्टर 16, पण 16च्या आधीचीच गोष्ट आहे. त्यावेळेला हे व्ह्यूज आणि लाईक्स ही फार नाईफ कन्सेप्ट होती. एक्झॅक्टली. त्यावेळेला तो इतक्या जणांनी तो हे बघितला आणि झाला ऑटोमॅटिकली. ऍब्सोल्युटली. सो हा एक किस्सा तर म्हणजे हा आहेच आहे. त्यानंतर असे अनेक किस्से आहेत. आता त्यातलं एखादं निवडून सांगणं म्हणजे थोडंसं अवघड होईल, पण आता समजा जसं आम्ही आता डिसिप्लिनबद्दल समजा आपण बोलायचं म्हटलं तर तो मला एक हे म्हणते की जसं मी म्हटलं की ते क्यू सिस्टीम होती, तर क्यू सिस्टीमबद्दल ते आता मुलं सगळीकडे फॉलो करतात. बरोबर. असे अनेक किस्से आहेत, किंवा ज्याच्यामध्ये आपण एक गोष्ट मी त्यांना मुलांना अजून एक सांगितली होती. म्हटलं ज्या वेळेला मंडळं नाश्त्याची सोय करतात, तर त्यावेळेला कधी कधी ते जेवायला बसायला देतात किंवा ते पार्सल तुमच्या हातामध्ये येतात. म्हटलं आपल्यामुळे बाटलीच्या झाकणाचं टोपण पण खाली पडता कामा नये, आपल्यामुळे शहर घाण होता कामा नये. स्वच्छता कम्प्लिटली. अरे तू खरं महालक्ष्मीला हे झाल्यानंतर, शिफ्ट झाल्यानंतर प्रत्येक वादकांनी त्या 50-60 दिवसामध्ये आय यूज टू एन्श्युअर की टर्न बाय टर्न ती प्रॅक्टिसची जागा पहिले झाडून घ्यायची आणि मुलं झाडायची. खराट्याने ती प्रॅक्टिसची जागा झाडून घ्यायची. तुम्ही डाऊन टू अर्थ राहायलाच पाहिजे, कोणीही पथकाच्या वरती नाही. आणि ते झाडण्याची जी ऍक्टिव्हिटी आहे, त्या ऍक्टिव्हिटीमधनं मुलांचे विचार बदलताना मला दिसले. कारण म्हटल्याप्रमाणे ह्यांचं वय असं आहे की शिंग फुटलेली असतात. बरोबर. त्यातून ही एक ऍक्टिव्हिटी. आणि ते ज्या वेळेला मला करताना बघायचे त्यावेळेला कोणाला एक्सक्यूजच नसतं, कारण मी पहिले करायचं ते. बरोबर आहे. मी काय पथकापेक्षा मोठा नाहीये. नाहीच आहे. संपला विषय. सो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या बरोबर राहिलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये एक अजून आम्ही असे म्हणजे डिसिप्लिनचाच भाग घ्यायचा म्हटलं किंवा त्यातल्या आठवणीत सांगायच्या म्हटल्या तर एक असं एक हे होतं, म्हणजे तो किस्सा मी नंतर सांगतो. त्याच्या आधी ती डिसिप्लिन काय होती आणि त्याचा त्या किस्स्यावर कसा एक हे झालं ते सांगतो. फार मजेशीर किस्सा आहे तो ॲक्च्युली. आणि तू म्हणजे 2011 नंतर ॲक्च्युली 2012मध्येच तो किस्सा झाला होता. एनिवे ते किस्से. त्याच्या आधी आम्ही काय केलं होतं की पथकामध्ये अटेंडन्स सिस्टीम लावली होती. पथकामध्ये आल्या आल्या टायमिंग करायचं आणि जाताना टाइम आउट करायचं, असं आहे. आता ज्या वेळेला मिरवणुकींना 10च्या पुढे उशीर होतो तर त्यावेळेला प्रत्येकाचे ॲड्रेसेस तर फॉर्मवर, ॲप्लिकेशन फॉर्मवर आपल्याला कळतातच. मुलींना ज्या मिरवणुकांना 10 नंतर वेळ उशीर होणार आहे त्या मुलींना सांगितलं होतं की पथकाचा मोबाईल नंबर दिलेला होता. त्या मिरवणुकीला ज्यांनी अटेंडन्स लावलेला असतो तर त्यांची नावं तर आपल्याकडे असतात. सो समजा आता महालक्ष्मी लॉन्सला आपली म्हणजे येऊन सगळी वाद्य सेटल केली आणि त्याच्यानंतर मी सहकारनगरला म्हणजे राहत असेल तर मला सहकारनगरला जायला 20 मिनिटं लागतात. पुढे घरीच एक 10 मिनिटं म्हणजे अर्धा तास आपण धरून चालूयात. प्रत्येक मुलीला घरी गेल्यानंतर तिच्या नावासकट पथकाचा मोबाईलवर आय हॅव रिच्ड किंवा मी पोचले आहे किंवा रिच आणि तिचं नाव हे टाकणं कंपल्सरी होतं. एक मुलगा त्याच्यावर सुपरवाईज करायचा, पथकातला एक व्हॉलेंटियर त्याच्यावर सुपरवाईज करायचा की आज या 20 मुलींनी पथकामध्ये मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला, त्यातल्या 18 मुलींचा आला, 2 मुलींचा का नाही आला तर 31-32 मिनिटाला आमच्याकडनं त्यांना फोन जायचा पोहोचलेत का नाही केलं पालकांचं, कारण पथकाचा फॉर्मच असा होता की जिथे पालकांचाही नंबर द्यायला लागायचा. बरोबर. इतकी एंड टू एंड आम्ही एका पद्धतीने एन्क्रिप्टेड ती पद्धत ठेवली होती. त्यामुळे त्या मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही वाढवली, कारण माझी अकाउंटेबिलिटी त्या पेरेंट्सला वाढली होती
आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या पालकांचा माझ्यावर विश्वास होता. आता एक दिवस काय झालं, ही पथकातल्या प्रॅक्टिसच्या दिवसाचा विषय, मिरवणुकीचा विषय नाही आहे. आम्ही प्रॅक्टिस वगैरे हे केलं, मी घरी आलो. पहाटे 3 वाजता माझा फोन सारखाच वाजायला लागला आणि तो पहाटे 3 वाजता सारखाच वाजायला लागला. मला कळलं नाही आता तो काय, तो व्हायब्रेटर मोडवर होता आणि मी उचलला फोन. तर त्यांनी, आता त्या मुलाचं नाव घेण्यामध्ये काही पॉईंट नाही, पण ऑनेस्टली मला आत्ता आठवत नाही आहे. तर त्या म्हटलं की आमचा मुलगा पथकातून घरी आलेला नाही आहे. बापरे. हो, पहाटे 3 वाजता त्यांचा हे आला. आणि मिरवणूक संपलेली कितीला? नाही, हे प्रॅक्टिसचे विषय, हा प्रॅक्टिसचा विषय. मिरवणूक नव्हती त्यावेळेला हे, आणि गणेश उत्सवाला फार दिवस नव्हते राहिले. तर मग नंतर मी म्हटलं ठीक आहे, मी बघतो. म्हटलं काय नाही, म्हणे आम्ही तुमच्या घरी आलोय. अरे बापरे. पहाटे 3:30 वाजता एक 4 लोक माझ्या घराच्या बाहेर उभी होती. मी गेलो खाली त्यांना भेटायला. ते म्हणले आमचा मुलगा. म्हटलं थांबा, तुमच्या मुलाचं नाव काय? त्यांनी सांगितलं अमुक अमुक आमच्या मुलाचं नाव आहे. बरं म्हटलं तो पथकात आला होता का? हो म्हटलं पथकात आला होता. म्हटलं नक्की आला होता का पथकात? हो म्हटलं आला होता. आता त्यांना हे माहीत नव्हतं की पथकामध्ये अटेंडन्स सिस्टीम आहे. मी ज्या मुलाकडे अटेंडन्स शीट असते त्या मुलाला फोन केला. तर तो म्हटलं चला आपण, आता पालक म्हणून साहजिक ते जरा अँक्शियस झाले होते. ते म्हटलं चला आपण त्यांच्याकडे जाऊ. म्हटलं तुम्ही माझ्या घरी आलात, आता माझा बंगला आहे, माझी काय फ्लॅट नाही आहे. तर माझा बंगला असल्यामुळे म्हटलं ठीक आहे, आम्ही जरा कंपोज आहोत. मी त्यांना आत वगैरे घेतलं किंवा त्यांना आपण हे केलं. तर तो मी म्हटलं की आपण सगळं त्यांच्याकडे जाणार आणि तो त्या फ्लॅटमध्ये राहणार. तो परत त्याचे आई वडील घाबरतील, तुम्ही 10 मिनिटं थांबा. म्हटलं मी त्यांना फोन करतोय. म्हटलं त्या मुलांनी सुदैवाने फोन उचलला, कारण 3-3:30ची वेळ होती रे पहाटेची. त्या मुलाला मी बोलवून घेतलं. म्हटलं मला चांगलं आठवतंय त्या मुलाचं नाव अमोल वैद्य होतं. तर मी अमोलला बोलवून घेतलं. म्हटलं अमोल, म्हटलं तुझ्याकडे ती शीट आहे ना? हो म्हटलं दादा ती शीट आहे म्हटलं माझ्याकडे. म्हटलं अशा मुलाचं नाव बघ म्हटलं. तर म्हटलं त्याने काढली. त्याने मला इमिडिएटली फोनवर सांगितलं, म्हटलं दादा तो मुलगा पथकातच आला नाही. म्हटलं ती शीट घेऊन इकडे. मी यांना अजून काही बोललो नव्हतं. मी त्यांना सांगितलं बघा दादा ही अटेंडन्स शीट आहे, ह्याच्यावर तुमच्या मुलाची अटेंडन्स नाही, आज तो पथकातच आलेला नाही. 5 दिवसांनी तो मुलगा गोव्यामध्ये सापडला. तो 5 दिवस घरच्यांना पथकाच्या नावाखाली खोटं बोलून गोव्याला गेला. अरे बापरे. आणि घरात आज 2 तासात येतो म्हणून पथकात सांगून गेला होता. आज त्या डिसिप्लिननी आमच्या इतकं मोठं आमच्यावर जे ओढवलं असतं ते हे केलं. सो ही कल्चर, हे डिसिप्लिन दुहेरी बाजूने काम करतं. बरोबर आहे. वादकांचंही मॉरल वाढवतं आणि हे ज्या मुलांना कळलं की हे असं घडलेलं आहे, ती मुलं स्वतःसारखी सरळ झाली की इथे केतन दादा बरोबर उगीच आपण हे चालणार नाही. आणि कसं आहे, ब्लेसिंग इन डिस्गाईज ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की या असल्या गोष्टीमुळे माझा पुढचा अख्खा सीझन ती मुलं इतकी स्वतःसारखी सरळ झाली की त्यांना परत हे पण करायला लागलं. मला त्यांना रिपेअरची गरज नाही पडली, ते ऑटोमॅटिकली. आणि हा किस्सा नंतर 2012 नंतर जेवढी मुलं पथकात आली सगळ्यांना माहिती. हो ना. त्यामुळे बाकीचं हे त्याचा त्यांना सिरियसनेस कळला. मुलांना लाईनमध्ये उभं करण्यामध्ये माझं वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता किंवा मला हौस नव्हती की मी इतक्या मुलांना लाईनमध्ये उभं करावं. मुद्दा फक्त एवढा होता की जी जबाबदारी आपण घेतलेली आहे ती एकदम काटेकोर पद्धतीने गोईंग बॅक. शिवाजी महाराजांना आपण सगळे हे करतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे केलं, आपण त्यांच्यावरची अनेक पुस्तकं हे करतो. त्यांनी इतक्या मोहिमा राबवल्या, त्यातला एक मर्म जर का आपण पकडला की प्रत्येकाने त्याचं काम चोख करायचं. बस तीच त्यांचं महाराजांची शिकवण होती. करेक्ट आहे. हेच आपण शिववर्धनमध्ये केलं. तुझं काम काय? यायचं, टायमिंग करायचं, वादन करायचं, 2 तास मित्रांबरोबर एन्जॉय करायचं आणि टाइम आउट करून घरी जायचं. ह्याच्यामधलं कुठेही डिसिप्लिनमध्ये मी कुठेही येणार नाही, म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये तुमचे लाड चालून घेणार नाही. तुम्ही तुमचं काम चोख केलं, बरोबर ती संघटना पुढे जाते. मला शिववर्धनमध्ये तो अनुभव आला. आपण महाराजांकडनं घ्यायचं काय, तर हेच घ्यायचं. बरोबर आहे. असं आहे. तो अशा पद्धतीने ते आता ह्याच्यामधला, आता मी तुला तो किस्साही सांगितला, म्हणजे तो आधीच्या त्या मुलीचा पण मी किस्सा सांगितला. हा मुलगा जो वांडासारखा वागला ते तुला सांगितलं. आणि अशा अनेक आहेत. अरे 14 वर्षाचा कालावधी आहे. बरोबर. असं किती अनेक, प्रत्येक वर्षी काय 2 दिवसाला एक किस्सा काहीतरी घडायचं पथक म्हटलं की. पण अशा अनेक आहेत. तर आता पथक चालू केलं, ठीक आहे. तर पथक नेमकं बंद करण्यामागचं कारण काय? कारण की कसं आहे, आता तू सांगितलं की बाबा 14 वर्षाचा प्रवास आहे, ठीक आहे. म्हणजे एक तप जे म्हणतो 12 वर्ष, त्याच्यापेक्षाही 2 वर्ष तू जास्त काढलेली, ठीक आहे. तर ते बंद करायचं म्हटल्यानंतर ते सहजासहजी बंद नाही होत.
कारण की जसं तू आधीपासून म्हणतो की परिवार आहे, तर परिवार बंद होतच नाही मुळात, ठीक आहे. तरी पण बाबा तो डिसिजन किंवा तो निर्णय तुझ्या मनात आला कसा, आणि मुलांनी ते कशा पद्धतीने ते एक्सेप्ट केलं? हां, ते एक असं आहे की पथक परिवार आहे हे नक्कीच आहे, आणि त्यातला पथक बघ बंद झाले, परिवार नाही बंद झाला. नाही, नक्कीच तो बंद होऊ शकणार नाही. एक्झॅक्टली. सो बंद ॲज बघायला गेलं तर काही झालेलं नाही आहे, माध्यम बदललंय. अच्छा. आणि आता राहिला आपण पथकाचा हे करूया, विषय घेऊया. वादन बंद झालंय का? 100% झालंय. पथक बंद झाले का? 100% झालंय. बरोबर. आता आपण फक्त ह्या एका गोष्टीचं जर का आपण चर्चा करायचं म्हटलं तर हे बघ धनंजय, सुरू करताना तू होतास, बरोबर. डे 1ला तू होतास. बरोबर आहे. असं आहे. डे 0ला म्हणजे त्या ज्या वेळेला ग्राउंड 0ला आपण काम चालू केलं, वादक, वाद्य ठेवायची जागा, सरावाची जागा, मुख्य मंडळ, काहीच नव्हतं. बरोबर. काहीच नव्हतं. स्क्रॅच पासून सुरुवात केलेली आपण. करेक्ट. म्हणजे केतन कंक ही व्यक्ती सोडलं तर काहीच नव्हतं, बरोबर. खरं सांगायचं तर. त्याच्यातून आपण महालक्ष्मी लॉन सारख्या ठिकाणी सराव केला. बरोबर. सलग 14 वर्ष तिथे सराव केला आपण. त्याच्यानंतर अनेक चांगली वादक मंडळी आपल्याबरोबर जोडली गेली. त्याच्यानंतर अनेक चांगली मंडळं आली, आणि त्याच्यातून मानाचा पहिल्या गणपतीला आपण वादन केलं. बरोबर. 4 वर्ष वादन केलं. असं आहे. त्यात पंढरी गाठली धनंजय आपण. शिववर्धन टीम म्हणून, शिववर्धन पथक, एका पथकाचं अल्टिमेट उद्दिष्ट काय असतं की त्यांनी मानाच्या गणपतीपर्यंत पोहोचलं. आपण मानाच्या पहिल्या गणपतीला वादन केलं. मग आता तिथली पंढरी गाठल्यानंतर ती जागा रिकामी करावी. अच्छा. आता जागा अडवून काय करायचंय? बरं, ते एक्का दुक्का नाही, आपण 4 वर्ष वादन केलं. बरोबर. त्या मंडळाने आपल्यावर विश्वास ठेवला. अगदी. त्या मंडळांनी आपल्याला विश्वासाने ती संधी दिली. त्याचं शिववर्धन पथक म्हणून जसं आपण सगळ्याच्याच प्रति कृतज्ञ आहोत, तसं त्यांच्या प्रति मी कृतज्ञ आहे. म्हणजे त्यांचे जे पदाधिकारी आहेत आणि त्यांचे जे कार्यकर्ते ते आजही माझे खूप चांगले मित्र आहेत. पथकाच्या पलीकडे जाऊन परत जिथून मैत्री आणि हे आपण म्हणतो त्या मैत्री सगळी टिकली ना. बरोबर. आणि एकदा तिथे पंढरी गाठल्यानंतर मला असं वाटतं तिथे जागा अडवण्यामध्ये काही पॉईंट नव्हते. इतरांनाही ती संधी मिळाली. तो त्यांचा प्रश्न आहे, तो त्यांचा प्रश्न आहे. मी जागा अडवणार नाही. मला असं वाटलं की माझं ते मिशन कम्प्लिटेड आहे. बरोबर. ज्या अडचणी आल्या त्यातून आपण ते उभं केलं. साधं परत एक पर्स्पेक्टिव्ह घे, एक दृष्टिकोन घे. ज्या व्यक्तीची गणेश उत्सवाशी नाळ जोडलेली आहे ना, तो व्यक्ती समजा अमेरिकेमध्ये गेला तर अमेरिकेमधलं तिथं लावून बघतो की कसबा निघाला का रे. बरोबर आहे. बरोबर आहे. वेरच कसब्यामध्ये जो माणूस असतो तो म्हणत नाही की अमेरिकेत काय चाललंय रे आज. नाही. मग हा जगातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे. बरोबर आहे. हा मानाचा पहिला श्री कसबा गणपती जगातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे माझ्या दृष्टिकोनातून. आहेच आहे मुळात, म्हणजे ते बरोबर आहे. मानच आहे तो. करेक्ट. त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही शिववर्धनने वादन केलं ना, 4 वर्ष वादन केलं ना. अजून काय प्रूफ करायचंय तुम्हाला? अजून काय प्रूफ करायचं? नाही, प्रूफ असं नाहीये, पण विषय कसा असतो, जसं म्हणलं ना की परिवारामध्ये जो संघटित झालेला परिवार आहे, ठीक आहे, तर ॲज अ वादक म्हणून मी जे गणेशोत्सवामध्ये मला वाजवायला मिळतं किंवा कारण की तोच एक क्षण असतो जिथे बाबा हे सगळे लोक आपण एकत्र येतो, ठीक आहे. आता हेच बंद झाल्यानंतर एक वादक म्हणून मला कुठंतरी एक खंत वाटतं, अरे परत नाही आपण वाजू शकणार किंवा हे कसं आहे, हे मुलांनी कसं एक्सेप्ट केलं? मुलांच्या प्रतिक्रिया काय होत्या? मुळात मी प्रूव्ह करायचं जे आत्ता म्हणलो ते मी थोडेसे शब्द मॉडिफाय करून अजून काय करायचं, अजून त्याच्यामधलं त्या कार्यक्षेत्रामध्ये अजून काय करायचं असे प्रूफ जरी आपण शब्द वगळला तरी आपण त्याच्यामध्ये काय करायचं. आता हे मुलांनी कसं ॲक्सेप्ट केलं? मला असं वाटतं की मुलांनी कसं ॲक्सेप्ट केलं हा माझ्याकडे ॲक्च्युली याचं उत्तर नाही आहे. कारण मुलांनी माझ्याकडे आग्रह खूप धरला, अजूनही धरतात, हसते परहसते सुद्धा धरतात. आणि दॅट इज सर्टिफिकेट इनफ की ते शिववर्धनला मिस करतात. जर का मी तुझ्याकडे एखाद्या गोष्टीसाठी येत असेल तर ती मला गोष्ट हवी आहे. बरोबर, साहजिकच आहे. असं आहे. आणि आज सुद्धा मला इकडे बऱ्याच रिक्वेस्ट येतात की दादा आपण ते चालू करू ना. आणि मला काही मुलं अशीही माहिती आहेत ऑनेस्टली की जे रिक्वेस्ट करत नाहीत पण त्यांच्या मनामध्ये आहे की चालू हवं असं.
आता कसं आहे की ह्याच्याकडे मुलांनी अजून 100% ऍक्सेप्ट नाही केलं असं मला वाटतं, पण काळानुरूप त्यांना ऍक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही नाही, असं कारण मला वाटतं. की एक्सेप्ट न करण्यामागचं मला ना एक रिझन असं आहे ना, जसं तू सांगितलं ना की इथे आल्यानंतर ती जी ऊर्जा किंवा ती एनर्जी किंवा म्हणतो एक कुटुंब, कारण की मी आता नाटक वगैरे करतो की आमचेही दौरे वगैरे होतात, पण तिथे गेल्यानंतर ना आम्हाला घरची आठवण वगैरे किंवा घरचा विसरच पडतो अक्षरशः, Correct. की त्या माहोलमध्ये असल्यामुळे ना की तेच आपलं आयुष्य, तेच जग आहे असं वाटतं. बरोबर. त्याच्यामुळे हे पथक पण एक त्याच पद्धतीचं, भले तिथे 2 तासाची प्रॅक्टिस होते, 60 दिवसांचा सराव होते, 60 दिवसांचा तो कालावधी असू दे, Correct. पण म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये ना हे 60 दिवस पाहिजेच ही प्रत्येक वादकाची भावना असते. भावना असते. अगदी बरोबर आहे. भले आणि- तू जरी म्हणालास ना की बाबा मानाच्या पहिल्या गणपतीला आपण वाजवलं, संपलं, हे एक प्रमुख म्हणून किंवा बाबा एक लीड म्हणून बाबा तुझं ते उद्दिष्ट असेल, पण ॲज अ वादक म्हणून ना मला वाजवायचे, करेक्ट, हीच वादकाची भावना असते. Correct. मग तो भले मानाच्या गणपतीला नसू दे, पण मला वाजवायचे का, कारण की तो परिवार त्यावेळेला एकत्र आलेला असतो. Correct. सगळं घरदार, आपलं कॉलेज, अभ्यास, काम, प्रपंच सगळं विसरून ते त्याच्यामध्ये मग्न झालेले असतात. आता ह्या सगळ्या म्हणजे पथक बंद करणे या विषयावर जे आपण बोलत आहोत त्याच्यामध्ये त्याला अनेक अंग आहेत असं आहे. आणि या सगळ्या अंगांमधून जर का आपण ही एकच भावना की मला तर वादन करायचंय ही जर का त्याच्यातून एक बाजूला काढली, आयसोलेट केली आणि आपण फक्त त्याच्यावरच बोललो, तर त्याच्यावर उत्तर देणं मला तुलनेने सोपं जाईल. त्याचं कारण असं आहे की वादनच करायचंय ना, तर अनेक पथकं आजही कार्यरत आहेत. पण शिववर्धन नाही ना. करेक्ट. आता हा जो मुद्दा आहे इथे शिववर्धन स्टँड आउट होतं. ह्याच्यामध्ये असं आहे की शिववर्धनमध्ये ज्या मुलांना ज्यांनी खरंच शिववर्धनची थॉट प्रोसेस पकडली, शिववर्धनचं कल्चर पकडलं, शिववर्धनमधनं जे मिळत होतं ते पकडलं, त्याच्यामध्ये वादनाबरोबर त्या पॅकेजमध्ये अजून अनेक गोष्टी होत्या ज्या त्यांच्या सदैव त्यांच्याबरोबर राहतील. जे कल्चर आपण म्हणतो की जे आत्ता आपण किस्से म्हटलो की त्यांची जी एक कॅरेक्टर बिल्डिंग म्हणतो ते, किंवा वादनातून व्यक्तिमत्व विकास ही जी थीम आहे, हे जे आपण म्हणतो, ती मुलं शिववर्धनला तुलनेने कमी मिस करतात. का? कारण हे जे व्हॅल्यू सिस्टीम ते त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या वेळेला इम्प्लिमेंट करतात त्यावेळेला त्यांना शिववर्धनची आठवण येते आणि मग ते फक्त वादन मिस करतात. आणि जो फक्त वादनाला आलेला आहे ना त्याला वादनाची हाऊस कुठेही मिळवता येते किंवा कुठेही फेडता येते ती हाऊस. बरोबर, येते तुझ्या लक्षात. सो शिववर्धनला प्रत्येक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत होता. म्हणजे ज्याने शिववर्धनचे विचार आकस्मित केले तो कुठल्याही ठिकाणी शिववर्धन सोबतच राहणार आहे. करेक्ट. आणि जो फक्त वादनासाठी चाललेला आहे तो कुठलीही आणि इच्छा पूर्ण मग करणार. त्याच्यानंतर अनेक वादक माझ्याकडे येऊन म्हणतात की दादा असं जर का कुठली ऍक्टिव्हिटी असेल की ज्याच्यामध्ये आम्हाला बराच वेळ त्याच्यामध्ये हे करायचं नाहीये, पण फक्त तुझ्याबरोबर काम करायचंय म्हणून आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करत असेल तर आम्हाला सांग, आम्ही नक्की. सो ती जी एन्जॉयमेंट आहे आणि त्याच्यातून मिळणारं जे ते नॉलेज आहे ते मी अनेक इतर इनिशिएटिव्ह मधून सुद्धा आज त्यांना देऊ शकतो, फक्त वादनच कशाला. बरोबर. सो परिवार म्हणून आज मी बघताना त्याचं फक्त माध्यम बदललंय आणि कक्षा वाढल्या आणि त्याचं नाव आहे शिववर्धन नॉलेज फाउंडेशन. त्याचंही कारण सांगतो, मी ज्या वेळेला नॉलेज फाउंडेशन स्थापन केलं त्यावेळेला मला त्याचं नाव काही देता आलं असतं, मी शिववर्धनच का ठेवलं. त्याचं कारण असं आहे की 2011ला जी एक थॉट प्रोसेस चालू झाली ती चालू आहे, फक्त त्याचं माध्यम बदललंय. अच्छा. त्यामुळे वादक ज्या वेळेला माझ्याकडे येतात आणि ते वादक म्हणतात की दादा काहीतरी संधी दे, आम्हाला तुझ्याबरोबर काम करण्याचं. करेक्ट, आम्हाला तुझ्याबरोबर काम करायचं. कारण त्यांना माहिती आहे माझी कार्यपद्धती, त्यांनी 14 वर्ष बघितली आहे, त्यांना केतनदादाकडे काय चालतं आणि केतनदादाकडे काही चालून घेतलं जाणार नाही हेही माहिती आहे. आणि त्यांना जे ऍक्सेप्ट होते त्यांना हे माहिती आहे की केतनदादा आपल्या वाईटाचा तर विचार करणार नाही. आणि ज्या वेळेला ही मुलं आणि ते त्याच्याबरोबर त्यांचे पालक पण आहेत बरं का, अगदीच. म्हणजे परिवार मी म्हणून, कारण पालक पथक परिचयमध्ये जो माझं जे त्यांच्याबरोबर एक रिलेशन डेव्हलप झालं पालकांबरोबर ते आजही आहे ना. आज शिववर्धन नॉलेज फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जीवन कौशल्यांवर काम करतो, त्यावेळेला ते वादक सुद्धा, ते पालक सुद्धा आम्हाला इतक्या वेळेला म्हणतात की आम्हाला काय करता आलं तर सांगा. बरोबर. त्यामुळे परिवार म्हणून शिववर्धन कुठेही गेलेलं नाही. आणि पथक म्हणून थांबायचं म्हटलं तर मी असा विचार करतो की जसं चालू करायचं माहिती असलं पाहिजे तसं थांबायचंही माहिती असलं. अगदीच आहे, तेही तितकंच महत्वाचं. एक्झॅक्टली. जिथे चालू करायला सुरुवात आपण करतो तिथे आपल्याला कुठे थांबायची हे देखील आपली मर्यादा ओळखून आपण ते करेक्ट थांबलं पाहिजे. अगदी. आणि शिववर्धन टॉपला होतं
अगदी. पथक म्हणून शिववर्धन टॉपला होतं. ज्या दिवशी आम्ही थांबवलो त्यावेळेला असं कुठेही नव्हतं की त्याचा डाऊनफॉल होता. आम्ही कुठल्याही डिस्ट्रेसमध्ये हे बंद केलेलं नाही. बरोबर आहे. शिववर्धनचं सगळं व्यवस्थित चालू होतं. वादक होते, वाद्य होती, चांगली मंडळं होती, आम्ही वादन चांगल्या चांगल्या ठिकाणी करत होतो. त्या परिवार अनेक आमच्याबरोबर जोडले गेले होते आणि ते मिशन कंप्लीट झाल्यामुळे मला असं वाटलं की आता ही थांबण्याची वेळ आहे आणि आपण ते थांबवू. दुसरी गोष्ट, तो एक कम्फर्ट झोन तयार झालेला असतो. मग तो कम्फर्ट झोन जर का आपण तयार केलेला आहे तर तोडणंही आपलंच काम येते, की आपल्यासाठी कोणी येणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे शिववर्धन पथक, आणि जर का ते वादक समजा ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून वादक जर का ऐकत असतील तर माझं त्यांना हेच सांगणं आहे की आपण एक कम्फर्ट झोन तोडलाय, तिथे जग संपत नाही. जगाच्या होरायझन्स, जगाच्या कक्षा अजून खूप मोठे आहे, खूप मोठे. आपण ते एक्सप्लोर करायचं. शिववर्धन ज्या वेळेला चालू केलं त्यावेळेला आपण एक्सप्लोरच करत आलो होतो. एक्झॅक्टली. आज परत आपण बॅक टू सर्कल, म्हणजे लाईफ कमिंग फुल सर्कल जे म्हणतो आपण, तशा पद्धतीने आपण ते करत आहोत. सो माझं त्या वादकांना तेच आहे की शिववर्धन बनणं तुम्ही काय घेतलंय तर ऑलवेज कीप एक्सप्लोरिंग, हा एक थीम तुम्ही हे करा आणि नवीन तुमचा इंटेलिजन्स बिल्ड करा. नक्कीच. अशा पद्धतीने सो शिववर्धन पथक म्हणून आम्ही ते बंद केलं आणि लावला. हो, कम्प्लीट असं आहे. म्हणजे आता वाटत तरी नाही की, म्हणजे नॉट दॅट की आय एम अवर्स टू द आयडिया, पण आज तरी काही पथक वगैरे परत चालू करायचं तसं काही नाही. केतन, आता तू जे सांगितलंस की पथक बंद केलं, ठीक आहे, तर आता बंद करण्यामागचा तुझा निर्णय, तुझा मोटिव्ह जो काय आहे तो ठाम होता, जे काही अंशी मुलांनी पण एक्सेप्ट केला, आपण ते समजू, ठीक आहे. तर आता आपण पाहिलं ना की ज्यावेळेला तू पथक सुरू केलं त्यावेळेला पथकांची संख्या इतकी नव्हती, तर आता पथकांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे, ठीक आहे. आणि आपण प्रॅक्टिस पण बऱ्याच ठिकाणी बघतो, प्रॅक्टिस चालू असतात. तर आता रील्सची दुनिया चालू आहे. आपल्या वेळेला, म्हणजे त्यावेळेला रील्स वगैरे हा कन्सेप्टच नव्हता. मुळात मोबाईल पण होते, ते कीपॅड किंवा सिम्पल मोबाईल होते. आता रील्स, मल्टीमीडिया आणि ग्लॅमरस हा सीझन चालू आहे. तर प्रत्येकाला, आजच्या तरुण पिढीला, मला ग्लॅमरमध्ये कसं घुसता येईल किंवा मी फेमस कशी होईल, कसा होईल, याकडे जास्त लक्ष असतं, ठीक आहे. तर मग कुठलंही पथक जॉईन करताना आता प्रत्येकाचे विचार शिववर्धनच्या विचारांसारखेच किंवा त्यांना जुळतीलच असं नाही आहे, किंवा असतीलही. पण हे ॲज अ पथक जॉईन करताना आजकालच्या तरुण पिढीने नेमकी कशा पद्धतीने दक्षता घेतली पाहिजे, त्याच पद्धतीने जर एखादी मुलीसोबत किंवा मुलासोबत अनपेक्षित घटना जर घटत असेल तर काही अंशी पालक देखील त्याला तितके जबाबदार असतं की बाबा आपण पालक मुलांमध्ये अपेक्षित संवाद होत नाही, एक कम्युनिकेशन गॅप आपण म्हणतो का, कारण की प्रत्येक पालकाचं अशी कन्सेप्ट असते की बाबा आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त आहे, त्याच्यामुळे आम्हाला वेळ द्यायला जमत नाही. पण त्याच्यातून देखील आपल्या मुलांसोबत योग्य तो संवाद करणं, योग्य तो संवाद घडणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हा संवाद, हा कम्युनिकेशन गॅप आपल्याला दिसतो. तर पालकांनी देखील आपला मुलगा कुठल्या पथकामध्ये जातोय किंवा कोणाच्या संगतीमध्ये आहे यासाठी काय नेमकी दक्षता घ्यावी, तू काय सांगशील याच्याबद्दल? सो एक तर गोष्ट नक्की आहे की ज्या वेळेला शिववर्धन चालू झालं त्यावेळेला पथकांची संख्या तुलनेने खूपच कमी होती. नंतर ती वाढत गेली आणि त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा भाग पण आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यात अजून एक गोष्ट मला ॲड करावीशी वाटते, ती म्हणजे या मुलांचा वयोगट असं आहे की ती मुलं इमोशनली वल्नरेबल असतात. त्या मुलांना ग्लॅमरच्या दुनियाकडे अगदी काही अंशी जरी त्यांना ग्लॅमर मिळालं तरी त्यांना ते चांगलं वाटतं, मग ते सस्टेनेबल असो अथवा नसो. याच्यामध्ये जसा सोशल मीडियामध्ये इन्फ्लुएन्सर्स नावाची कन्सेप्ट आहे तशीच पथकाचा इन्फ्लुएन्स राहतो मुलांवर. तुम्हाला आता विचारलंच आणि हा अतिशय चांगला प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि एका अर्थाने माझ्या मनामध्ये आता हा प्रश्न पडतोय की ते क्षेत्र सोडल्यानंतर या प्रश्नावर भाष्य करायचं किंवा या प्रश्नावर उत्तर द्यायचं मला काही नैतिक अधिकार आहे की नाही. पण त्या क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे, त्या क्षेत्रामध्ये मी काही वर्ष तरी कार्यरत असल्यामुळे माझा जो काही अनुभव आहे त्याच्यावरूनच मी तुला आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. सो पथकांची वाढलेली संख्या, वादकांची वाढलेली संख्या, सोशल मीडिया आणि मुलांचं वयोगट आणि त्या वयोगटातले मुलांचे विचार, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सुद्धा एक राहिलं माझ्याकडनं ते म्हणजे पालकांचा त्याच्यामधला हे भाग.
या सगळ्यांना जर का एकत्र करायचं म्हटलं ना, तर मला असं वाटतं की सगळ्या समाजावरच धनंजय अरे रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली आहे. बरोबर आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही की जर का काही अघटित घडलं तर त्याच्यामध्ये कोणाचा एका पर्टिक्युलर व्यक्तीचा दोष आहे किंवा त्या सिच्युएशनचा किंवा त्या परिस्थितीचा दोष आहे, असं नाहीये. सगळ्याचं थोडंफार कॉन्ट्रीब्युशन आहे. अगदीच. मग आपण ते सुधारायला किंवा ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करतोय आणि ह्याच्यावर प्रत्येकाने स्वतःला उत्तरदायी ठरवलं पाहिजे. पथकांचे जे प्रतिनिधी आहेत ते ही अकाउंटेबिलिटी किती एस्टॅब्लिश करतायत, तो हा विश्वास वादकांमध्ये किंवा त्यांच्या पालकांमध्ये किंवा समाजामध्ये किती प्रस्थापित करतायत की समजा माझा मुलगा किंवा माझी मुलगी त्या पथकामध्ये जात असेल तर ती एका जबाबदार संस्थेशी निगडीत आहे, असोसिएटेड आहे. बरोबर. हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय सगळ्यांनीच, म्हणजे अगदी पथक निवडण्यापासून, म्हणजे मी आज म्हणतो ना की सगळ्यात मोठा जर का कोणी असेल ना या इकोसिस्टीममध्ये तर तो वादक आहे. बरोबर. आणि ओघांनी त्या वादकाचे पालक आहेत असं आहे. आता त्याच्यामध्ये कसं आहे की ही आहे एक रिस्पेक्ट, ही रिस्पॉन्सिबिलिटी, ही एक अकाउंटेबिलिटी, ही सगळ्यांनी कलेक्टिव्हली आणली पाहिजे. बरोबर. उद्या मी जर का पथक प्रतिनिधी म्हणून जर का चुकीचा वागत असेल तर मी माझ्या पथकातल्या वादकाकडून चांगलं बिहेवियर किंवा चांगली वागणूक एक्सपेक्ट करूच शकत नाही. चुकीचं आहे ते आणि होणार पण नाही. आता कसं आहे की जर का तुम्ही पथकाची व्हॅल्यू सिस्टीमच चांगली ठेवली तर ती अकाउंटेबिलिटी बरोबर एस्टॅब्लिश होते. ती व्हॅल्यू सिस्टीम चांगली ठेवायला एक तुमच्याकडे साधन काय तर तुमची शिस्त. असं आहे. आपण ज्या वेळेला अनेक शिस्त हा शब्द किंवा ही गोष्ट पथकांबरोबर अनेक वेळेला जोडली गेलेली आहे, पण आज जर का आपण ग्राउंड लेवलला त्याच्यामध्ये उतरलो तर ही कुठेतरी कॉम्प्रोमाइज झाल्याची नक्की दिसून येते. नाहीतर समाज आणि वर्तमानपत्र यांनी पथकांच्या विरोधामध्ये बोलायला किंवा लिहायला कारणच नसतं. अगदीच बरोबर. त्या गोष्टी फॉलो झाल्या असते तर एक्झॅक्टली नसती झाल्या. वर्तमानपत्र समाजाचाच आरसा दाखवतात. अगदी बरोबर आहे. हो. आता ह्याच्यामध्ये ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये जे पथकांवर वर्तमानपत्रांनी त्यांच्या विरोधात लिहायचे जे काय आपण आर्टिकल्स वगैरे हे केले ते कुठेतरी घडल्याशिवाय झाल्याशिवाय तर नाहीये. आणि ही जबाबदारी पथकांवर आणि पथक प्रतिनिधींवर आहे की हे आपण कसं बदलू शकतो. बरोबर. आता मुलं ह्याच्यामध्ये कमी दोषी आहेत, 100% निर्दोषी आहेत असं मला म्हणता येणार नाही, पण कमी दोषी आहेत. कारण ते एन्जॉयमेंट करायला झालेले आहेत. बरोबर. त्यांचं वय आहे. मग त्यांच्या वयामध्ये आपण त्यांना एन्जॉयमेंट म्हणजे कुठल्याही पद्धतीची एन्जॉयमेंट देणार आहोत का त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी शिकवणार आहोत. वादनातून व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय हेच आहे ना. अगदीच. शिववर्धन मधनं ज्या वेळेला आम्ही काम केलं त्यावेळेला त्यांना फक्त चांगल्या गोष्टी द्यायच्या असं आम्ही कधीच त्यांना अश्युअर केलं नाही. त्यांना आम्ही सांगितलं की या समाजामध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत, वाईट गोष्टी पण आहेत, काय घ्यायचंय तुम्ही ठरवा. बरोबर. आणि ती विचार प्रक्रिया देणं गरजेचं आहे. बरोबर. आता तू अजून एक काय म्हटला की त्याच्यामध्ये ग्लॅमर येणं. बरं, हे ग्लॅमर आधीपासून होतच बरं का. रीलचं स्वरूप आत्ता आलंय. कधी पण बघा, ज्या वेळेला तुम्ही लक्ष्मी रोडवरून कुठलीही मिरवणूक जाते त्यावेळेला आलेला प्रेक्षक, आलेला समाज हा ढोलाच्या ठेक्यावरच नाचतोच. जे साऊंडचे गणपती असतात त्यांना तो जाऊन देतात. कुठलंही म्हणजे जर का आपण एक थर्ड पर्सन म्हणून जर का आपण लक्ष्मी रोडची मिरवणूक फॉलो केली तर एखाद्या चौकामध्ये ह्याचे जे साऊंडचे गणपती असतात त्यांना पोलिसही पुढे पास करतात आणि प्रेक्षकही पुढे पास करतात आणि ती मंडळी पुढे निघून जातात. तिथे वादन होतं ते पथकांचं होतं. त्यामुळे हे ग्लॅमर पहिल्यापासून आहे. ग्लॅमर नसताना तर रील्सच्या आधी इथे पथक वाढायची संख्याच नाही. तुम्ही क्रोनॉलॉजी जर का बघितली तर पथकं होती, पथकांची संख्या वाढली आणि रील्सची दुनिया नंतर जन्माला आली. बरोबर आहे. रील्समुळे पथकं नाही वाढली. पथकं होतीच, त्यांची संख्या तशीही वाढत चालली. रील्स आत्ता आलेले. करेक्ट. बरं, आज रील्स आहे, उद्या काहीतरी वेगळं येईल, त्याच्यानंतर काहीतरी वेगळं येईल. अगदी. आपण आपलं डिमॅन्युअर किंवा आपण आपलं कंडक्ट त्या क्षेत्रामध्ये कसं ठेवायचं हे विथ और विदाऊट रील्स विचार केला पाहिजे. बरोबर आहे. रील्स आता आहे, उद्या नाही. एक्झॅक्टली. काहीतरी साधन बरं, ह्याच्या आधी एकच साधन होतं की जो वादक तिथे वादन करतोय त्या वादकाला प्रेक्षकांची किती साथ मिळते, एवढ्या एका ह्याच्यावर होतं. त्याला आता कसं झालेलं आहे की मला माहिती आहे की मी एवढे 30 सेकंद जर का टाकले तर ते जगात कुठेही पोहोचू शकतं.
आधीच्या वादकांना एक जाणीव होती की मला 3 तास वाजवायचे, मला ती मिरवणूक गाजवायची, तर तो तिथे समोर उभा राहिलेला जो प्रेक्षक आहे आणि मंडळी आहे ते माझं नाव काढेल. काढणार आहे, साहजिक आहे. बरोबर. आता काय झालेलं आहे, त्या टेक्नॉलॉजीमुळे ही जी मेहनत आहे किंवा हे जे ऑर्गॅनिक टच आहे, मला असं वाटतं त्याला कुठेतरी फाटा बसलेला आहे. नक्कीच. कारण माझा फोकस ते रीलवर आहे 30 सेकंदाच्या, त्यातून मी कंटेंट तयार करणार. बरं, तो इतका डीप गेलेला आहे आत्ताच्या घडीला की माझं पथक लावण्याचं उद्दिष्टच ते की मी त्या 10 दिवसानंतर म्हणजे गणेश उत्सवाच्या 10 दिवसानंतर पुढचे कमीत कमी 1.5 आठवडा तरी त्या रीलवर किती लाईक्स येत आहेत. त्या बरोबर आहे, तेच बघत. मग त्याच्यासाठी मी माझा मेकअप पण करणार, मी माझी वेशभूषा पण तशी ठेवणार आणि वेळ प्रसंगी मिरवणूक राहती बाजूला पण तिथं मैत्रिणीला, मित्राला, आई वडिलांना उभं करून फोटो काढायला लावणार. म्हणजे मेन मुख्य हेतू बाजूलाच राहतो आणि लक्ष दुसरीकडेच असतं. मग आपण कोणासाठी वाजवतोय? आणि आपण हे ज्या वेळेला आपण थिअरी मांडतो, हा ज्या वेळेला आपण एक विषय मांडतो की नाही आम्ही बाप्पासाठी वाजवतो, ह्याला फाटा बसलेला आहे. हो. मग जर का तुम्ही बाप्पासाठी वाजवता तर मग तुम्ही नियमांचं पालन का नाही करत? अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. अजून एक गोष्ट, आता ह्या झाला ग्लॅमरचा भाग. मग तुमच्या बरोबर जे ग्लॅमर येतंय म्हणजे तुम्ही जे ग्लॅमर घेताय, हे ग्लॅमर रील्समुळे नाही आलेलं, हे पहिल्यापासूनच होतं. आणि मी तर म्हणेन ग्लॅमर नव्हतं, त्याला का आदर होता. आदर होता, ती ओळख होती. एक्झॅक्टली. बरं, आज सुद्धा म्हणजे ही आता ओळखीचा तू फार सुंदर शब्द वापरलाय, ती ओळख होती. पथकामध्ये येणारी मुलं किंवा पथकामध्ये सहभागी होणारे हे जे वादक आहेत, हे मी पोलीस प्रशासनाशी एकदम जवळून बोललेले. त्यांनी आम्हाला सांगितले अहो हे सगळे सॉफ्टवेअर आयटी वाले, हे शब्द आहेत बरं का त्यांचे. असे म्हणजे काय, सॉफ्टवेअर आयटी म्हणजे एकच क्षेत्र आपल्याला बघायचं नाहीये. एड्युकेटेड आपण जे म्हणतोय की ही सगळी एड्युकेटेड मंडळी ही असे. मग एड्युकेटेड मंडळी फक्त जर का रील्स आणि तितके जर का आपण आपला जर का अटेन्शन स्पॅन आणि जर का आपलं त्याच्यामध्ये काय त्याचा टाइम स्पॅन जर का 30 सेकंदावर येणार असेल, तर ती 4-4 तास ज्या वेळेला हाडाचे वादक ज्या वेळेला 4-4 तास मिरवणुका करतात, तर त्यावेळेला ते खरे. आणि त्यांची आता संख्या कमी होत चाललेली आहे. जर का आज आता ह्याचा आकडेवारी कुठेही तो डेटा नसेल असं मला वाटतं, असलं तर अजून चांगलं. पण तुम्ही जर का वर्षागणिक जर का त्याच्यामध्ये हे केलेत तर त्याच्यामध्ये हमंगस राही झालेला आहे की वादक या क्षेत्रामध्ये किती आले. वादक म्हणून म्हणतोय हा, पथक आणि पण त्याचं जर का एक बेसिक पॅरामीटर जर का आपण हे केलं तर पथकं वाढली म्हणजेच वादक वाढलेत. बरोबर आहे. नुसतं तर बॅनरसाठी कोणी नाही आलेलं. मग जर का आपण तेवढा एक बेसिक पॅरामीटर लावला तर तुमचे वादक वाढलेले आहेत. आणि येणाऱ्या वादकांपैकी हा जो ग्लॅमर कोशंट आलेला आहे त्याच्यामुळे त्यांचं चुकीचं डोपामाइन ऍक्टिव्हेट केलेलं आहे. लक्षात घे, मी 2003 पासून वादन करतोय. बरं, त्यावेळेला तर अक्षरशः हाताची बोट पण जास्त होती इतकी कमी हे होती पथकं होती. बरोबर. त्यावेळेला काय मोटिवेशन होतं? वादन एकच मोटिवेशन होतं. पण माझं वादन मोटिवेशन आहे, पण माझं लक्ष रील्सवर किती लाईक्स येत आहेत हेच बोलणं चुकीचं आहे ना. चुकीचं आहे. आणि हा विचार आहे वादकांमध्ये. त्याच्यानी आता हे कसं आहे की बरं, दुसरीकडनं एक आर्ग्युमेंट अशीही होऊ शकते की हे बदललेल्या काळातलं हा बदल आहे, असूच शकतो. पण त्या बदललेल्या काळामध्ये आपण मेन कॉस्ट बाजूला ठेवत नाहीये ना, तेव्हा आपण त्याच्या मागे इतकं पळतोय की आपल्यामुळे जर का समाजाला त्रास होतो तर त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला तयार नाहीये. त्रास होत असेल अथवा नसेल होत, पण वाहत जाणं चुकीचं आहे. अगदी. आता हा झाला ग्लॅमरचा भाग. त्यामुळे मी परत सांगतो, ग्लॅमर पहिल्यापासूनच होतं, नाहीतर समाज अट्रॅक्ट झालाच नसता इथे. आता राहिला पालकांचा त्याच्यामध्ये असलेला रोल. पालकांचा रोल ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. असं आहे, मला असं वाटतं की आज जर का पथकं वाढलेली आहेत ह्याचाच अर्थ की पालकांना आणि वादकांना म्हणजे जे इच्छुक वादक आहेत त्यांना ऑप्शन्स आहेत. बरोबर आहे. असं आहे. मग आता ऑप्शन्समध्ये चांगलं का वाईट हे ज्याचं त्यांनी प्रत्येकासाठी ठरवावं. मला एखादी गोष्ट जसं आता आपण ब्लॅक कॉफी पितोय, असे कितीक लोक आहेत की ज्यांना ब्लॅक कॉफी आवडत नाही, ज्याचं त्याचं चांगलं वाईट तो ठरवतोय. बरोबर. पण मला जर का त्या पथकाबरोबर राहायचंय आणि तो जो एक काय ते शब्द वापरतात इन्फ्लुअन्स आणि इन्फ्लुएन्सर, विथ और विदाउट रील्स पथकाचा इन्फ्लुअन्स राहतोच राहतो. बरोबर.
तो आपण किती घेतो त्याच्यावरती ते डिपेंड. करेक्ट. मग आणि कुठला घ्यायचा आहे? बरोबर. माझ्या पथकाचा इन्फ्लुअन्स माझ्यावर कसा राहावा, जसं त्या मुलांनी त्या मुलीला घरी सोडेपर्यंत तिथपर्यंत राहायला इन्फ्लुअन्सचा भाग आहे. अगदी. जसं कुठल्याही क्यू सिस्टीम मध्ये शिववर्धन मधला वादक महिलेला पहिल्यांदा उभं करतो, हा इन्फ्लुअन्सचा भाग आहे. बरोबर. वादकांनी आणि पालकांनी मिळून हे अक्षरशः ट्रान्सपरंटली बघितलं पाहिजे की एखाद्या पथकाची लिडरशिप कशी आहे, बरोबर. त्याच्यामध्ये राजकीय अंग किती आहे, येणारी मुलं कुठल्या बॅकग्राऊंडमधनं येत आहेत, आपला मुलगा आपली मुलगी त्या पथकाच्या माध्यमातून कुठल्या संगतीत राहणार आहे, हे फार महत्वाचं. करेक्ट. बरं, आता ह्याच्यामध्ये परत सांगतो की मला बोलायचं मॉरल राईट आहे का, ते एका पद्धतीने नाही आणि एका पद्धतीने आहे. नाहीये का, तर मी त्या क्षेत्रात काम नाहीये. आणि आहे का, की जोपर्यंत मी काम करत होतो मी हे सगळं केलं त्याच्याशिवाय मी बोलत नाहीये. अगदीच. त्या अनुभवातूनच Complete. बरोबर. मी काही ज्ञान द्यायला जात नाही आणि कोणालाही बाबा कोणी काय करावं ह्याच्यावर माझा 0% अधिकार आहे. बरोबर. पण आज ज्या वेळेला पथकांचा विषय निघतो आणि घटित आणि अघटित प्रकार, हे बघा एक गोष्ट लक्षात घे, ही फार महत्वाची गोष्ट आहे. पथकांचं अनेक वेळेला शिक्षण संस्थांबरोबर कंपॅरिझन होतं, इनफॉर्मली होतं. फॉर्मली ते होऊच शकत नाही कारण की तो विषयच पूर्ण वेगळा आहे. पण मुलं मुली संघटित होणं, एकत्र येणं, हे जसे शाळा आणि कॉलेजेसमध्ये होतं तसे पथकांमध्ये होतात. एवढा एकच निकषावर ते कंपॅरिझन होतं. बरोबर आहे. जसं मुलं आणि मुली एकत्र येतात तशी मुलं आणि मुलींची मनं जुळतात. बरोबर आहे. बरोबर आहे. मग ती शाळा आणि कॉलेजेसमध्ये पण जुळतात, अगदी तशी ती पथकांमध्ये पण जुळतात. अगदी. फरक काय माहितीये, जर का शाळा आणि कॉलेजमध्ये एखाद्या मुलाचं आणि मुलीचं मन जुळलं तर त्या मुला आणि मुली किंवा त्या मुलाला किंवा त्या मुलीला स्कोल्डिंग्स पडतात, बोलणी पडतात. पण ते जर का पथकात घडलं तर त्या पथकाला वाईट ठरवलं जातं, पूर्ण पथकच बदनाम होतं. एक्झॅक्टली. बरं, असेही किस्से आहेत की एखाद्या मुलाने आणि मुलीचं त्या ह्याच्यामध्ये प्रेम प्रकरण जुळलं आणि त्यांचं पुढे जाऊन लग्न झालं आणि ते चांगला संसार त्यांचा घडतोय. माझ्या डोळ्यासमोर अनेक उदाहरणं आहेत. पण मुद्दा असा आहे, ते मन जुळायचंच होतं, निमित्त पथक. करेक्ट. अगदी. आता ह्याच्यामध्ये समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असा होतो की नाही, या पथकामध्ये हेच चालतं. ह्याच्यावरती उभं राहायला एकच आहे की तुम्ही तुमच्याप्रती विश्वास निर्माण केला पाहिजे, जो मी माझ्या पथकामध्ये करायचा निर्णय केला. त्यामुळे माझ्या पथकामध्ये मुला मुलींची मनं जुळली नाहीत का, तर ती नक्कीच जुळली. पण त्याच्याने असं कधी झालं नाही की तिथल्या पालकांनी मला वाईट ठरवलं किंवा शिववर्धनला वाईट ठरवलं, कारण तो विश्वास आम्ही निर्माण केला होता. सो त्याच्यातला आता हा विषय. मुळात शिववर्धनमध्ये जरी प्रेम प्रकरण जुळले असेल तरी प्रत्येकाने त्या आपल्या आपल्या प्रेमाची मर्यादा ओळखून ते पुढे त्यांनी पावलं उचलले. करेक्ट. आणि त्यांना एक माहिती आहे की हे बघ की पथकाच्या बाहेर गेल्यानंतर ते मला कितीही केतनदादा म्हणत असले, ते माझ्याकडे कितीही मार्गदर्शनाला येत असले किंवा त्या अनेक गोष्टींनी ते हे करत असले, तरी कोणाच्याही पर्सनल लाईफवर कोणाचाही अधिकार नाही. असं आहे ते. त्याच्या ह्याच्यामध्ये जसं जसं त्याची लाईफ ट्रॅजेक्टरी ज्याला आपण म्हणतो तशी तशी ते घडतच असतात, त्या घटना त्याच्यामध्ये घडतच असतात. आज पथकांचं एक हे असं होतं की म्हणजे हे सगळंच पथक प्रतिनिधींनी मला असं वाटतं की ही गोष्ट लक्षात घ्यावी की आज समजा काही अघटित घडलं तर ते अख्खी संस्था म्हणून अख्ख्या संस्थेवर येणार आहे ते. अगदीच. लक्षात घ्या, तितके अजून आपण स्वतःला सिक्युअर नाही करून घेतलेलं आहे की नाही हे पथक म्हणजे हे फार मोठे एखाद्या शिक्षण संस्थेसारखे इतकं मोठे आहे आणि त्याला काही होणार नाही आणि त्या मुलांचंच काहीतरी चुकलं असेल, अजून त्या स्पेसमध्ये पथक क्षेत्रच गेलेलं नाही गेलेलं. कुठेतरी ते पथक वल्नरेबल आहे, म्हणजे पथकच ही वल्नरेबल आहे. सो त्याच्याने आपली जबाबदारी अजून वाढते की बाबा आपण पालकांच्या, समाजाच्या आणि सगळ्या स्टेक होल्डर्सच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण करावा की बाबा जरी काही घडलं असेल तरी ही मुलं चांगली आहेत. बरोबर. हा प्रतिनिधी असा आहे किंवा ही प्रतिनिधी अशी आहे की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. ट्रान्सपरन्सी आहे आणि अप्रोचेबल आहे. कम्प्लीट. तो संवाद घडला पाहिजे. पालक पथक परिचयमध्ये काय केलं, हेच केलं. बरोबर आहे. असं डिसिप्लिनमध्ये आम्ही काय केलं, हेच केलं. माझे अनेक निर्णय माझ्या वादकांना पटलेले नसतील, पण माझ्या वादकांनी कधी असं म्हणलं नाही की केतन दादावर आमचा विश्वास नाही. बरोबर आहे. फरक आहे ना. मला असं वाटतं आज वादक राजा आहे. वादकाने ठरवावं की त्याला कुठल्या पथकात जायचंय. बरोबर. ती निर्णय प्रक्रिया अशी असावी की ज्याच्यामध्ये हे जे संघटन आहे, हे एखाद्या पर्टिक्युलर पथकाचं जे संघटन आहे ते कुठल्या विचारधारेवर आधारित आहे, त्याच्याबद्दल त्यांनी घरी जाऊन संवाद साधावा पालकांबरोबर, पालकांनी प्रतिनिधींबरोबर संवाद साधावा
आणि मग पटल्यानंतर त्यांनी एक इन्फॉर्म डिसिजन ज्याला आपण म्हणतो की तो घ्यावा की बाबा आपल्याला आहे असलेल्या पथकांपैकी कुठल्या पथकामध्ये उगीच मित्राने हात धरून ओढून नेलेलं आहे आणि आता मी माझा मित्र गेला म्हणून मी तिथे जाणार, मग तो माझा मित्र मिरवणुकीला नाही गेला तर मी पण मिरवणुकीला जात नाही. त्याला अर्थ काय? एक्झॅक्टली. मग जर का अशा पद्धतीने तुम्ही जर का चांगलं पथक निवडलं आणि तर माझ्या मित्राला एखाद्या मिरवणुकीमध्ये नाही जमते पण मला जमतंय त्या मिरवणुकीला आणि तर माझा नवीन मित्र परिवार जोडला गेलेला आहे, मग मी ती ह्याच्यासाठी जाईल, मला वाटतं तो खरी विचार प्रक्रिया असली पाहिजे. नाही, बरोबर आहे. म्हणजे आजच्या नवीन पिढीने कशा पद्धतीने पथक जॉईन करावं त्यासाठी स्वतःवरती विश्वास पाहिजे, स्वतःचे विचार स्पष्ट क्लिअर पाहिजे, पालकांशी योग्य तो संवाद वेळेवरती झालाच पाहिजे. करेक्ट. ठीक आहे. म्हणजे खूप थोडक्यात आणि महत्त्वाची तू संबोधन केलेलं आहे आजच्या नवीन पिढीला. तर बोलता बोलता आपला एक विषय निघाला होता शिववर्धन नॉलेज फाउंडेशनचा. ठीक आहे. तर ही संकल्पना नेमकी कशी डोक्यात आली? ओके. सो ॲक्च्युली हा खूप मोठा विषय आपण सांगतो. म्हणजे कसं मुद्दा असा आहे की मी 14 वर्ष मुलांबरोबर काम केलं, ओघाने त्यांच्या पालकांबरोबर काम केलं. मला एक गोष्ट लक्षात आली की मुलांना पथकात जावंसं वाटतंय. आता हे मी शिववर्धनच्या ह्याच्यामध्ये, मी पथक म्हणजे मी आत्ता फक्त शिववर्धन हा विषय म्हणतोय. मुलांना शिववर्धनमध्ये जावंसं वाटतंय, पालकांना मनामध्ये शंका आहेत, ते पथक या क्षेत्राबद्दलच साशंका आहेत. ह्याच्यामधला सगळ्यात एक मोठा फॅक्टर जो असा आहे तो मुलं आणि पालकांमध्ये संवाद तुलनेने कमी पडतो असं आहे. आता हे अडोलसंट ज्याला आपण म्हणतो की आता त्या अडोलसंट वयामध्ये मुलांचे अनेक इमोशनल चेंजेस होत असतात असं आहे. प्रत्येकच तो मुलगा किंवा ती मुलगी बोलत नाही, बोलून दाखवू शकत नाही. अनेक त्याच्यामध्ये विचारांचं ते एक हे असतं. ह्याच्यामुळे होतं काय, या मुलांमध्ये इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स तयार होतो आणि तो अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. हा जो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स आहे तो अनेक विद्यार्थ्यांमध्ये. मी परत सांगतो की हा जो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स आहे ह्याचा आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीशी काहीही घेणं देणं नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे या मुलाकडे तर सगळं आहे किंवा या मुलीकडे तर सगळं आहे, चांगलं वडिलांनी कमवून ठेवलेलं आहे, चांगल्या मोठ्या गाडीत फिरतीये, काय ब्रँडेड कपडे घालतीये वगैरे, आणि मग ह्याच्याकडे सगळे. तो मुलगा किंवा ती मुलगी सुद्धा मनातनं घाबरलेली असते. अच्छा. हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स जाऊन त्याची जागा कॉन्फिडन्सने घेतली पाहिजे. म्हणून काय केलं तर ज्या वेळेला पथकातनं आम्ही काम करत होतो त्यावेळेला मला हा इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स मुलांमध्ये वारंवार जाणवला आणि तो जाणवल्यानंतर आम्ही त्याच्यावर डीप रिसर्च केला. मग आता तो डीप रिसर्च केल्यानंतर आम्हाला अनेक त्याच्यामध्ये रिसर्च पेपर्स मिळाले, त्याच्यानंतर अनेक लोकांशी आम्ही संवाद साधला. मग त्याची सुरुवात कुठून होते ते एक्झॅक्टली इयत्ता 5वी नंतर. बरं. कारण 1ली ते 4थी ते तुमचं एक मन एका पद्धतीने जात असतं, 5वी नंतर तुमचे क्लेश चालू होतात मनामध्ये. निगेटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह थॉट्स, सेल्फ अवेअरनेस, ह्या सगळ्या गोष्टी चालू होतात. आणि मग आम्हाला एक लक्षात आलं की ह्याच्यामध्ये या मुलांना 5वीपासून ग्रूम करणं गरजेचं आहे. आता परत गोईंग बॅक, पथकामध्ये आपण काय केलं, वादनातून व्यक्तिमत्व विकास या थीम खाली त्याचा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स पडून त्याच्या इंटरपर्सनल स्किल्स, लिडरशिप स्किल्स, या ज्या सगळ्या स्किल्स आहेत त्या आपण बिल्ड केल्या. मग परत ज्ञान, आनंद वगैरे जे आपण हे करत होतो. आम्ही 5वीपासून पुढचा वर्ग आयडेंटिफाय केला. काही चिल्ड्रन सायकोलॉजिस्टची टीम आम्ही एकत्र केली आणि त्या टीमनी अभ्यास केला. त्या अभ्यासाअंती एक हे लक्षात आलं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी संस्था आहे त्यांनी लाईफ स्किल्स नावाचं एक ऑलरेडी त्याच्यावर त्यांचं काम चालू आहे. WHO ने त्याच्यावर काम चालू आहे आणि त्या WHO ने लाईफ स्किल्स आयडेंटिफाय केलेले आहेत. त्याच्यावर युनिसेफने पण काम केलं. युनिसेफने त्याच्यावर अजून एक दृष्टिकोन काय त्याच्यावर ॲड केला. युनिसेफ म्हणतं की तुम्ही जे लाईफ स्किल्स आयडेंटिफाय केलेले आहेत ते तुम्हाला तिकडचे ऐतिहासिक, भौगोलिक अशा परिस्थितींना लक्षात ठेवून तुम्ही ते लाईफ स्किल्स त्यांना दिले पाहिजेत मुलांना. शिववर्धन नॉलेज फाउंडेशनने काय केलं की त्यातले 35 लाईफ स्किल्स शॉर्टलिस्ट केले. अच्छा. आणि त्या 35 लाईफ स्किल्सचं प्रशिक्षण आम्ही विविध मुलांना शाळांमधून देतो.
काही शिववर्धन नॉलेज फाउंडेशन बरोबर काही शाळा असोसिएट झालेल्या आहेत. अच्छा. त्या शाळांना आमचा हा प्रोग्राम जुलैमध्ये म्हणजे शाळा सुरू झाली जूनमध्ये की 1 महिना जुलैमध्ये शाळा म्हणजे सेटल होते. जुलैपासून आम्ही वर्गांवर जातो. ज्या शाळा आमच्या बरोबर आहेत त्या शाळांमध्ये हे दिलं जातं, हे प्रशिक्षण दिलं जातं आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीच्या महिन्यापर्यंत म्हणजे फेब्रुवारीच्या अलीकडेपर्यंत आम्ही ते देतो. म्हणजे आता मार्च महिन्यामध्ये त्यांची हे असते, वार्षिक परीक्षा असते आणि मार्चपर्यंत आम्ही हे देतो. सो अशा पद्धतीने वर्षभर तो प्रोग्राम चालतो. आता परत पालक पथक परिचय म्हणजे तू मगाशी एक फार सुंदर एक शब्द, एक गोष्ट म्हणालास. ते म्हणालास की केतन, आपण वर्तमान आणि भविष्याबद्दल बोलणारच आहोत, पण त्याच्यासाठी भूत इतका महत्त्वाचा आहे की म्हणजे भूतकाळ इतका महत्त्वाचा आहे की आपल्याला त्याच्याबद्दल जोपर्यंत आपण ते ओळखून घेणार नाही, त्याच्याबद्दल चर्चा करणार नाही, तोपर्यंत आपण पुढे जाऊन त्याच्याबद्दल हेच करू शकणार नाही. सो भूतकाळात जाऊन जर का पालक पथक परिचय जर का हे केला तर त्याचा हे असा केला की शिववर्धन नॉलेज फाउंडेशनमध्ये आम्हाला जो हा चालवायला सगळा खर्च लागतो तर आमचं एक साधा अपील आहे. ते अपील काय आहे की पर पर्सन पर इयर आम्ही 3,000 रुपयाचं आवाहन करतो. अच्छा. येत्या लक्षामध्ये पर पर्सन पर इयर 3,000 रुपयाचा. आणि या पथकातले जे पालक आहेत त्यांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे ते मला म्हणतात की आम्हाला 3,000 रुपये कुठेही बाहेर गेलं तर आमचे 3,000 रुपये तसेही खर्च होतात, आम्हाला ते वर्षाला द्यायचे. आणि तसे एक समाज आमच्या पाठीमागे आता उभा राहायला चालू झालेला आहे. असं केतन, तुला इथेच थांबवतो. ठीक आहे. मला या नॉलेज फाउंडेशन, शिववर्धन नॉलेज फाउंडेशनबद्दल मला आणि आमच्या प्रेक्षकांना देखील नक्कीच जाणून घ्यायचं आहे, कारण की ही फार मोठे कार्य करते संस्था. पण आता वेळेअभावी आपण इथेच थांबूयात. ठीक आहे. आज तू वेळात वेळ काढून आलास त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. शिववर्धन ढोलताशा पथक ते शिववर्धन नॉलेज फाउंडेशन हा प्रवास आज आपण पाहिला. शिववर्धन नॉलेज फाउंडेशन नेमकं कशा पद्धतीने काम करतं हे जाणून घेणार आहोत आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. त्याचप्रमाणे कुणाला आपली मोटिवेशनल स्टोरी आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून जर शेअर करायची असेल तर आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा.